व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी तर फारच महत्वाचं आहे की प्रेम करण्यापेक्षा लव्हिंग असणं, इन्स्टेड ऑफ लव्हिंग बी लव्हिंग असं मला वाटतं. ते सोबतीचा कन्सेप्ट हा आहे. मी जी लाईफस्टाईल जगत होते ॲज अ जर्नलिस्ट, त्या ह्याच्यात माझ्या हेल्थकडे दुर्लक्ष झालं. आपल्याला मूल नको असं तिला कल्पना दिली. पण 2016 मध्ये माझं टोटल किडनी फेल्युअर झालं. म्हणजे ज्याला एंड स्टेज रिनल डिझीज असं म्हणतात, ते माझ्या आयुष्यात प्रवेश करता झालं. तर तेव्हा मग आम्ही डायलिसिस काय असतं हे पण आम्हाला माहिती नव्हतं. सुरुवातीला तर असं झालं की आमचं दोघांचं एकमेकांशी अजिबात पटायचं नाही. रिपोर्टर आणि सब एडिटरचं कायम 36 असतं. दोघं एकत्र काम करतायत तर मग लग्न का करत नाही? म्हणजे दोन लग्न नाही करायचं असं ठरवलेल्या व्यक्तींनी लग्न करायचा निर्णय घेतला आणि घरच्यांच्या संमतीने मग ते सगळं सोहळा वगैरे. पण त्यांची अशी इच्छा होती की तू बॅग उचल आणि राहायला ये. अरे बाबा. मला सांगायचं मी गमतीनं म्हणतो की नाही मला मुलंच होऊ शकत नाही. तुमच्या बाबत काय घडत आहे हे तुम्ही जर समजून घेतलं नाही तर इतर त्यात तुम्हाला मदत करू शकत नाही. म्हणजे हा फक्त हेल्थ बाबतीत नाही, आयुष्याच्या बाबतीत आहे. जेव्हा हार्ट अटॅक आला त्याच्या आदल्या दिवशी मी संध्याकाळी डॉक्टरकडे जाऊन आलो होतो. त्यांनी चेकअप करून एव्हरीथिंग इज ओके असं सांगितलं होतं. अर्ध्या तासात तिला हार्ट अटॅक आला होता. की बाबा मला आनंदवनला जॉईन व्हायचं आहे. तर ते म्हणाले की किती वर्षाची आहेस तू? तर मी काहीतरी 27 वगैरे वर्षाची होते. तर ते म्हणाले हे बघ अजून तू यंग आहेस आणि नवीन काम तू सुरू करू शकतेस. मग त्या विचार करताना सोबती शब्द डोक्यात आला. तो सोबती तुमच्या बरोबर चालत असतो. तो तुमचा पुढेही नसतो मागेही नसतो. तो तुम्हाला काही सांगत पण नाही, तुमच्याशी बोलत पण नाही. ही इज जस्ट देअर. म्हणजे आजही माझे डॉक्टर मला भेटल्यानंतर ते म्हणतात मास्क काढ आणि माझ्याकडे बघ. आणि मग ते म्हणतात हा तुझ्या डोळ्यात चमक आहे, तू छान आहेस. नमस्कार, मी निनाद देशपांडे. रोलिंग स्कोपच्या विचार 360 या सेगमेंटमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप स्वागत. मंडळी, उद्या आहे व्हॅलेंटाईन डे. व्हॅलेंटाईन डे म्हटलं की प्रेम सगळ्यात पहिले आपल्या डोक्यात येतं, नाही का? आज आपल्या स्टुडिओमध्ये त्याच पार्श्वभूमीवरती एक असं कपल आलेलं आहे ज्यांनी खूप संवेदनशीलतेनं त्यांचं आयुष्य जगलंय. सोबती या पुस्तकाचे लेखक चंद्रशेखर वेलणकर आणि सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या वर्षाताई वेलणकर यांचं आपण आपल्या स्टुडिओमध्ये खूप स्वागत करणार आहोत. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावरती एकमेकांचे हात घट्ट धरून प्रेम, नातं आणि सहप्रवास याचा खरा अर्थ आज आपल्याला यांच्याशी गप्पा मारल्यानंतर उलगडणार आहे. तर लगेचच आपण गप्पांना सुरुवात करूयात. पण तत्पूर्वी उद्या व्हॅलेंटाईन डे आहे, त्यानिमित्ताने आमच्याकडून एक छोटंसं गिफ्ट आपण यांना देणार आहोत. केकिनप या ब्रँडकडनं यांचे खूप छान मिलेट्स केक्स आणि कुकीज ह्या गोष्टी आहेत. मी सगळ्यांना दाखवू इच्छितो. सो हे गिफ्ट आज तुम्हाला आमच्याकडून आम्ही देतोय. येस, तुम्हाला दोघांना मिळून. येस, एक काम करूया, आत्ताला मी ते इथेच ठेवतो, फ्रेम मध्ये पण छान दिसेल ते आणि आपल्याला ब्रँडिंग पण करता येईल. तर मंडळी, केकिनप हा खूप छान ब्रँड आहे केकचा. याच्यामध्ये तुम्हाला मिलेट्स केक, म्हणजे आजकाल आपण मैद्याचे पदार्थ खायला टाळतो, सो याच्यामध्ये तुम्हाला मिलेट्स केक, ज्वारी बाजरीचे केक किंवा ज्वारी बाजरीच्या कुकीज या खायला मिळणार आहेत. लहान मुलांसाठी अत्यंत उत्कृष्ट असं ते फूड आपण म्हणू शकतो. सो त्यांना सुद्धा ते रोजच्या चहा बरोबरच्या स्नॅक्स बरोबर सुद्धा तुम्ही देऊ शकता. त्यांचं इंस्टाग्रामचं जे पेज आहे त्याची लिंक आम्ही खाली देतोय, सो ती पण तुम्ही फॉलो करा. तिथनं त्यांच्या केकिनप ब्रँडचे केक्स आणि मिलेट कुकीज तुम्ही ऑर्डर करू शकता. आता आपण गप्पांना सुरुवात करूया. सर्वप्रथम मला तुमचा जे प्रवासाची सुरुवात झाली ती जाणून घ्यायला आवडेल की तुम्ही दोघं कुठे भेटलात, कुठे एकत्र आलात आणि तुमचं लग्न कसं झालं? ऍक्च्युली आम्ही दोघंही एकाच वर्तमानपत्रात काम करत होतो. बरं. आणि ते डेस्कवर होते, म्हणजे सबिंगचं काम करायचे आणि मी रिपोर्टर होते. बरं. तर सुरुवातीला तर असं झालं की आमचं दोघांचं एकमेकांशी अजिबात पटायचं नाही. रिपोर्टर आणि सब एडिटरचं कायम 36 असतं. हळूहळू काही विषयांवर आमच्या गप्पा सुरू झाल्या आणि त्यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट होती की त्यांना कविता फारशा आवडायच्या नाही. तर म्हणजे मराठी कवितांबद्दल त्यांचं थोडंसं हे होतं की काय लिहितात, कसं आहे. तर मी त्यांना म्हटलं की नाही, पण तुम्ही ग्रेसच्या कविता ऐकल्या आहेत का? तर ते म्हणाले की नाही. मग म्हटलं मग एकदा ऐका. आणि म्हणून मी त्यांना साजण वेळा म्हणून जे चंद्रकांत काळेंचं एक
कार्यक्रम होता त्याची कॅसेट मी त्यांना ऐकायला दिली आणि 2 दिवसाच्या बोलीवर ती कॅसेट दिली होती. 2 दिवसांनी ते मला म्हणाले की आणखी 4 दिवस ठेवली तर चालेल का? म्हटलं अगदी नक्की. आणि मला खूप आनंद झाला की त्यांना ते आवडलेलं आहे. मग त्यावरून आमची मैत्री म्हणजे त्या याच्यातनं मैत्री सुरू झाली आणि मग डिस्कशन्स वाढले. तेव्हा कळलं की त्यांनाही सोशल काम करायचं आहे. त्यांनी त्यांच्या घरी डिक्लेअर केलं होतं की ते लग्न करणार नाहीत आणि विवेकानंद केंद्राशी वगैरे त्यांचा कामाचं हे स्वरूप होतं, तिथे ते जुळलेले होते आणि मलाही माझ्या याच्यात तरुण मुलांसाठी काहीतरी करायची खूप इच्छा होती. तर तशा याने मग आमचं डिस्कशन सुरू झालं आणि आमची मैत्री वाढली आणि आम्ही एकत्र काम करायला सुरुवात केली थोडं प्लॅनिंग करून आणि मग हळूहळू त्या मैत्रीचं रूपांतर असं झालं की आता दोघं एकत्र काम करतायत तर मग लग्न का करत नाही. म्हणजे 2 लग्न नाही करायचं असं ठरवलेल्या व्यक्तींनी लग्न करायचा निर्णय घेतला आणि घरच्यांच्या संमतीने मग ते सगळं सोहळा वगैरे. पण त्यांची अशी इच्छा होती की तू बॅग उचल आणि राहायला ये. पण आजपासून 21 वर्षापूर्वी ही गोष्ट म्हणजे फारच विचित्र वाटली असती. म्हटलं नाही घरच्यांना हादरा बसेल तसं काही आपण करू नये आणि आम्ही लग्न केलं रीतसर आणि तिथनं आमच्या कामाला ॲक्च्युली सुरुवात झाली. सुरुवातीचे काही वर्ष असे होते की जेव्हा ते अगदी प्रत्यक्ष काम करणं शक्य झालं नाही कारण काही गोष्टी होत्या फायनान्शियल वगैरे अडचणी की ज्या सॉर्ट आउट करून नंतर आपण काम करायचं असं ठरलं होतं. पण त्यावेळेस आम्ही दोघांनी एक निर्णय घेतला होता की ज्या फायनान्शियल लायबिलिटीज आहेत त्या संपल्या की एकानी आवडीचं काम करायचं आणि एकानी आर्थिक जबाबदारी स्वीकारायची म्हणून नोकरी करायची. तर तसं आम्ही ठरवलेलं असल्यामुळे लग्नानंतर 2च वर्षात आम्ही पुण्याला शिफ्ट झालो आणि मी नोकरी करत होते आणि ते योगाचं काम करत होते. म्हणजे शिकवायला जायचे प्रशिक्षक होते ते. दादा तुम्हाला मला विचारायला आवडेल की ताई बोलतायत ते खरं आहे का की खरंच तुम्ही त्यांच्याकडे बघायचं नाहीत आणि तुमच्या डोक्यामध्ये असं काही नव्हतं का कुठेतरी बॅकग्राऊंडला चालू होतं की नाही टू द पॉइंट खरं आहे ती म्हणते ते की मी तसा खूपच जास्त बोलणाऱ्यांपैकी नव्हतो आणि डेस्कवरचं काम या लोकांचं इंटरॅक्टिव्ह असायचं रिपोर्टर असल्यामुळे फील्डमध्ये. मी मात्र डेस्कवरच होतो आणि मला तसंच बोलायला आवडायचं नाही म्हणून म्हणजे पर्टिक्युलरली असं बोलायचं नाही असं काही नव्हतं. आणि लग्नाबद्दल आणखी एक गोष्ट मी सांगू इच्छितो की ज्यावेळेला मी लग्नाचं ठरवलं तर त्यावेळेला आम्ही एक निर्णय घेतला होता. म्हणजे माझ्या डोक्यात असा विचार होता की आपल्याला मूल नको असं मी तिला कल्पना दिली होती कारण माझं त्यामागे असं मत होतं की आपण आयुष्य अजून आपल्याला पूर्णतः समजलं नाही, आपण अजून चाचपडतो आहोत. तर अशा स्थितीत आणखी कोणाला तरी जन्म देणं मला प्रशस्त वाटलं नव्हतं. मग आम्ही दोघांनी मिळून मी तिला हा विचार सांगितला आणि मग ती म्हणाली की ठीक आहे आणि त्यावेळेला मी तो निर्णय घेतला होता. तर त्या तितक्या वर्षापूर्वी म्हणजे 2 decades ago ते थोडंसं प्रोग्रेसिव्ह होतं घरात पचवायला थोडं जड गेलं पण ते आम्ही ठरवलं होतं आणि तसंच. पण मग तो विचार तेवढ्यापुरती होता का आयुष्यभरासाठी तुमचा तो निर्णय होता? आयुष्यभरासाठीच होता. कारण समाज काहीतरी करायचं काम म्हणजे त्यावेळेला हे कळत नव्हतं की नेमकं काय करायचंय पण काहीतरी करायचं असं डोक्यात असल्यामुळे की ती जबाबदारी नको कारण ती जबाबदारी अशी आहे की ती घेतली तर ती पूर्णतः सांभाळावी लागेल तर त्याच्याशी इनजस्टिस नको म्हणून आम्ही ते ठरवलं की मूल नको असा निर्णय त्यावेळेला टू बी चाइल्डलेस असं त्यावेळेला ठरवलं होतं. कारण आपण जेव्हा काम करत असतो तेव्हा आपल्या काही अम्बिशन्स असतात, काही ध्येय असतात की जी आपल्याला पूर्ण करायची असतात आणि ते करताना आपण झोकून देऊन काम करतो आणि ते तसं जर असेल तर तुम्ही आणखी तिसऱ्या व्यक्तीची रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन त्याचं पूर्ण आयुष्य घडवण्याच्या परिस्थितीत जर नसाल तर तुम्ही एक स्टेप मागेच राहणं जास्त चांगलं आहे असं आम्हाला दोघांनाही वाटलं की आम्हाला दोघांना जी कामं करायची होती त्यात झोकून देणं हे अगदी फर्स्ट इन्ग्रेडियंट असल्यासारखं होतं. त्यामुळे आम्ही अगदी ठरवलं होतं की हे असंच आपलं आयुष्य असणार आहे आणि त्यात अजून कुणाची रिस्पॉन्सिबिलिटी नको. ज्या मुलांसाठी काम करायचं आहे त्यांच्याबद्दल तुमच्यात ममत्व असेल तर स्वतःचं मूल असण्याचा जो खूप अट्टहास असतो तो न ठेवण्यापेक्षा आपण इतर मुलांसाठी आपण ते प्रेम आपण का देऊ शकत नाही हाही एक विचार त्यामागे. फारच सुंदर विचार होता. पण मग अशा वेळेला काय होतं की तुमची धारणा झालेली होती किंवा तुम्ही तो डिसिजन घेतलेला होता, तुम्ही दोघं म्युच्युअली अग्री पण होता. अशा वेळेला जनरली तुमच्यापेक्षा सोसायटीला जास्त वेटेज किंवा महत्व दिलं जातं कारण सोसायटी आपले नातेवाईक जवळचे लांबचे सगळेच बुवा उंच करून बघायला लागतात किंवा मग मागे लागतात की अरे नाही असं कसं. मग त्या सिच्युएशनला तुम्ही कसं हँडल केलं? हे वर्षा जास्त सांगेल ऍक्च्युअली कारण मला जसा डायरेक्टली प्रश्न कोणी विचारला नाही. युजली आपल्या याच्यात असतं की त्या स्त्रीला ते घरचे लोक आई म्हणजे असं नाही की सासरचे सगळेच लोक सोसायटीला प्रेशर असतं. मला सांगायचं मी गमतीनं म्हणते की नाही मला मुलंच होऊ शकत नाही
मग ते पुढे निशब्द व्हायचं आणि बोलायचं नाही, पण हिला मात्र ते त्रास द्यायचे. पण यांच्या अशा उत्तरांमुळे मला खूप प्रश्न हे करायला लागले. पण त्यातला सगळ्यात महत्वाचा भाग हा होता की आम्ही दोघांनी अगदी ठामपणे आधी सांगितलं होतं घरच्यांना, त्यांनी त्यांच्या घरी आणि मी माझ्या घरी, की हे शक्य नाहीये आणि याबद्दल आम्ही निर्णय घेतलेला आहे, हे होणे शक्य नाही. त्यामुळे त्यांनी कधी प्रेशर आणलं नाही. पण मला बाहेर गेल्यानंतर अनेकांनी खूप प्रश्न, मग तुला होऊ शकत नाहीये का, मग त्यावर औषधोपचार करण्याची गरज आहे का वगैरे असे पण मी प्रश्न फेस केले. पण मग मी त्यांना सांगायची की नाही, हा आमचा दोघांचा निर्णय आहे आणि खूप खोलात जाऊन मी कधी उत्तरं दिली नाही. पण मी एवढं सांगायचे की आम्ही दोघांनी निर्णय घेतलेला आहे आणि ही गोष्ट आमच्या दोघांमध्ये काही व्यंग आहे वगैरे ह्या गोष्टींबद्दल मी कधीच बोलली नाही. फक्त एवढं सांगितलं की नाही, हे आम्ही ठरवलं आहे, एवढंच मी हे. पण त्यासाठी जो सपोर्ट लागतो की कुठेच तुम्ही असे खचायला नको, तर तो सपोर्ट यांच्याकडनं असल्यामुळे आम्ही खंबीर होतो आणि ते खंबीरपणे आम्ही पुढे चालत राहिलो. त्यामुळे कधी तो प्रश्न आलाच नाही. ओके. तुम्ही दोघं पण जर्नलिस्ट आहात, होतात रादर. तर तेव्हाचं जर्नलिझम म्हणजे साधारण आजपासून एक 20-22 वर्षापूर्वीचं वर्सेस आजकालचं जर्नलिझम, याच्यात तुम्हाला काय फरक जाणवतो किंवा काय अशा गोष्टी आहेत की ज्या तेव्हा असत्या तर तुम्हाला सोप्या वाटल्या असत्या किंवा आज त्या नाहीयेत म्हणून आजकालच्या पिढीला त्या अवघड जातात, असं तुम्हाला काय वाटतं? तेव्हाचे जर्नलिझम म्हणजे मी रिपोर्टर असल्यामुळे मला माहितीये की खूप हार्डशिप होती त्यात. म्हणजे आमच्या संपादकांचं किंवा आमच्या आजूबाजूला काम करणारे जे सिनियर्स होते त्यांचं मत असं होतं की जोपर्यंत तुम्ही फील्डमध्ये ऍक्च्युअल काम करत नाही, फील्डमध्ये जाऊन तुम्ही अनुभव घेत नाही, ते दृश्य तुम्ही पाहत नाही, तोपर्यंत तुमच्या लिखाणाला धार येऊ शकत नाही. हे त्यांचं मत असायचं. त्यामुळे ते आम्हाला पिटाळायचे. म्हणजे अक्षरशः छोटीशी जरी बातमी असेल तरी ते आम्हाला बाहेर पाठवायचे आणि त्यांचं फोन इंटरॅक्शन खूप कमी होतं. तेव्हा टेलिफोन हा प्रकार होता, म्हणजे डायल करून हे पहिलं आलं ते पेजर आलं आणि पेजरवर सुद्धा तुम्हाला नंबर वगैरे काहीतरी यायचं किंवा एक लाईनचा मेसेज आणि जाऊन तुम्हाला तिथे पाहायला लागायचं. त्यामुळे तो जो अनुभव होता तो प्रत्यक्ष अनुभव आम्हाला समृद्ध करत होता ऍज अ रिपोर्टर, ऍज अ ह्युमन. तर ते खूप छान होतं. म्हणजे मी आता पाहते तर अनेक वेळा असं होतं की खूप गोंधळ झालेला आहे आणि त्या गोंधळात तो जो अनुभव आहे तो खूप डिवायडेड आहे. तो असा तुम्हाला एकदम भेदून जाणारा असा नाहीये आणि सतत 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 न्यूज देण्याची जी घाई झालेली आहे, त्यामुळे तिथे शांत होऊन त्याचा विचार करून त्याला म्हणजे एक्सपिरियन्सला पण आणखी एकदा अनालाइज करून लिहिणे किंवा सांगणे हा प्रकार आता घडत नाही असं मला वाटतं. तसं फारसं जर्नलिझम मध्ये असं अधिकारांनी बोलण्याचे माझं काही नाहीये, पण तो फरक मला दिसतो की आधीची हार्डशिप आणि तो एक्सपिरियन्स आमच्या सोबत राहायचा. म्हणजे मी मेळघाटात काम केलेलं आहे, बालमृत्यू पाहिलेले आहेत, त्यानंतर फार्मर सुसाइड्स पाहिलेले आहेत. तर तिथे गेल्यानंतर त्या फॅमिलीला भेटल्यानंतर तुम्हाला जे वाटतं, ती फॅमिली 1 to 1 तुमच्याशी जेव्हा ती बोलत असते तेव्हा खूप वेगळं तुम्ही ह्युमन म्हणून स्वतःत उलगडत जाता. तर ती आत्ताच्या ह्याच्यात मला मिसिंग वाटतं. सगळ्यांना खूप घाई असते, त्यात त्यांचा दोष नाहीये, ती इंडस्ट्रीची रिक्वायरमेंट आहे, ते लोक तशा पद्धतीने काम करतात. पण खूप सायलेंटली या गोष्टीबद्दल विचार केला गेला पाहिजे की आपण खरोखर फक्त बातमी देतो आहे की त्यामागचा खराखुरा अनुभव सांगतो आहे. हे तिथे होणं आता थांबलेलं आहे असं मला वाटतं. आणि आम्ही ज्यावेळेला काम करायचो ना त्यावेळेला प्रिंट मीडिया हे प्रामुख्याने होतं. तर त्यावेळेला कसं असायचं की रात्री साधारण 12:30-1ला ज्यावेळेला पानं जायची छापायला, त्यानंतर कुठली ऍक्टिव्हिटी झाली तरी आपण इन्क्लूड करू शकत नव्हतो. त्यामुळे स्ट्रेस लेवल्स तशा नव्हत्या. आता कसं आहे, इलेक्ट्रॉनिक मीडियामुळे आता कसं आहे की प्रत्येक क्षणी तुम्हाला बातमी द्यायची असते, 24/7 ऑन द टोस, सतत 24/7. त्यामुळे हेल्थ इश्यूज खूप जास्त कंपॅरिझन मध्ये वाढायला लागलेले आहेत. कारण कामाचा ताण असतो, एक नियमित आपण पॅटर्न ठेवू शकत नाही. प्रिंटमध्ये काहीतरी व्यवस्था होती. आता 24 तास तुम्ही जर्नलिस्ट आहात, आता प्रत्येक व्यक्ती जर्नलिस्ट आहे, प्रत्येकाकडे फोन आहे. तर त्यामुळे तो अवेअरनेस पण वाढलाय. सोशल मीडिया तेव्हा अजिबातच नव्हतं, ते आता माध्यम उघडलेलं आहे. त्या सगळ्यांचा फायदा तर आहेच, तोटा हे झालाय की लोकांच्या स्ट्रेस लेवल्स आणि स्वतःच्या तब्येतीची हेळसांड अजाणता डेलिव्हरेटली कोणीच करू इच्छित नाही. पण कामाचं स्वरूपच असं असतं की हेल्थ टेक्स अ बॅकसीट. तर म्हणून आमचा कामाचा एक फोकस तो पण आहे या बदलत्या सिनारिओमध्ये. आणि हे पत्रकारितेबद्दल नाही,
सगळ्या क्षेत्रांमध्ये. हो बरोबर आहे. डिजिटलायझेशन झाल्यानंतर बहुतेक सगळ्या क्षेत्रांमध्ये ही स्ट्रेस लेवल वाढण्याचं एक कारण नक्कीच म्हणता येईल. तुम्ही म्हणालात की तुम्हाला फर्स्ट हँड एक्सपिरियन्सेस मिळायचे, तुम्ही फील्डवर जायचात, मग त्यातनं अशा बऱ्याच गोष्टी तुमच्या बघण्यात आल्या किंवा अनुभवात आल्या आणि त्यातनं मग सामाजिक कार्य करायचं किंवा सोशल काहीतरी गोष्ट करायचं हो. हा विचार प्रामुख्यानं आला आणि म्हणून तुम्ही त्या क्षेत्राकडे. अगदी म्हणजे त्यातला एक खूप म्हणजे असा भिडणारा अनुभव असा आहे की गडचांदूर म्हणून एक एरिया आहे चंद्रपूर डिस्ट्रिक्टच्या खूप पुढे पुढे, जो हैदराबादच्या बॉर्डरला लागून आहे आंध्राच्या. तर तिथे पाडे आहेत, म्हणजे आदिवासींचे पाडे आहेत. तर प्रत्येक पाडा म्हणजे एक 5 ते 6 झोपड्या आणि त्या टेकडीवर अशा असणार आणि तिथे कुपोषणाचा खूप इश्यू होता. तर मी एकदा तिथे गेले आणि रिपोर्टिंगसाठी गेले होते. मला कळलं तर ते पाहिल्यानंतर मला असं लक्षात आलं की फक्त जन्मलेले बाळ म्हणजे जे अजिबातच काम करू शकत नाही, ती मुलं 5 वर्षाच्या खालची आणि म्हातारे लोक की जे काम करू शकत नाही, असे त्या झोपड्यांमध्ये होते. तरुण वर्ग हा सगळा फील्ड कामासाठी बाहेर. तर तिथे एका झोपडीत एक बाळ ह्याच्यात होतं झोपाळ्यात आणि ते खूप रडत होतं आणि एक म्हातारी त्याच्याजवळ बसलेली होती आणि एक छोटं आणखी 1-1.5 वर्षाचं बाळ तिथे बसलं होतं. तर मी विचारलं त्यांना की हे काय झालेलं आहे, हा का रडतोय? तर म्हणे त्याला दूध मिळत नाहीये. तर म्हटलं दूध पाजून नाही गेली का आई? तर म्हणे नाही, त्याची आई सावत्र आहे, सावत्र आई मुलाला दूध पाजत नाही. तर म्हटलं हे असं कसं म्हणजे? तर म्हणे त्याची आई मेली, त्यांनी दुसरं लग्न केलं बापानी. तर म्हटलं अहो पण ते कुपोषित आहे, त्याला. तेवढ्यात अंगणवाडीची सेविका तिथे आली आणि ती म्हणाली ताई हा मुलगा असा 4 दिवस रडतोय. तर ते ऐकल्यानंतर मग मला खूप वाईट वाटलं. मग मी कुणाला तरी पिटाळलं, म्हटलं जा त्याच्या बापाला बोलवून आणा आधी तुम्ही. तर मग तो जवळ शेती असल्यामुळे तो आला आणि त्याला म्हटलं याला तू हॉस्पिटलला नाही. माझं आपल्या शहरी लोकांचं कन्सर्न हे असतं की हॉस्पिटलायझेशन इज द बेस्ट थिंग. बरोबर. तर मग मी त्याला खूपच आग्रह केला आणि त्याला माझ्या गाडीत टाकून, जे की आधी आम्हाला 5 किलोमीटर चालून गाडीजवळ यायला लागलं आणि गाडीत त्याला टाकून मी तिथल्या रुग्णालयात त्याला भरती करायला सांगितलं आणि तिथनं परत आले आणि 2 दिवसांनी कळलं की ते बाळ गेलं. आणि तो बापाचं त्याचं म्हणणं होतं की माझं नुकसान झालेलं आहे या 2 दिवसात, कारण मी शेतीवर गेलो नाही आणि माझी मजुरी बुडली आणि ते तुमच्यामुळे झालं. आणि मला हे ऐकून खूप वाईट वाटलं. तेव्हा आम्ही असं गप्पा करायचो, तर मी यांना बातमी दिली यांच्या एडिशनसाठी आणि मला खूप भरून आलं. तर हे म्हणाले की बघ, एक आहे की जर तुम्ही खरोखर कन्सर्न्ड असाल अशा इश्यूज बद्दल, तर तुम्ही तिथे थांबून जायला पाहिजे. म्हणजे तुम्ही मग आता ह्या प्रॉब्लेमचं सोल्युशन काय आहे हे काढण्यासाठी तुम्ही थांबून जाल, ती तुमची माणुसकी. नाही तर तुम्ही नुसतं बातमी देऊन जर थांबत असाल तर यू आर जस्ट प्रोफेशनल. आणि त्यात कुठलंही मग त्याच्यात तुम्ही रडायला वगैरे येणं तर तुमचं म्हणजे हे फोल आहे. ते ऐकल्यानंतर मला वाटलं की ही गोष्ट खरी आहे की आपण ऍज अ रिपोर्टर फिरतो, पण ती जाणीव अजूनही ते तेवढं आपल्याला भिडलेलं नाहीये आणि म्हणून आपण नुसतं रिपोर्टिंग करतो. आणि मग तिथनं मला वाटलं की नाही, आपल्याला काहीतरी करायला पाहिजे, पण कुठल्या फील्डमध्ये करायला पाहिजे हे काही कळत नव्हतं. मग तेव्हा आनंदवनचं म्हणजे बाबा आमटेंचं काम खूप ह्याच्यावर होतं. तर मी सतत जायचे तिकडे. तर एकदा गेलेले असताना मी त्यांना म्हटलं की बाबा मला आनंदवनला जॉईन व्हायचं आहे. तर ते म्हणाले की किती वर्षाची आहेस तू? तर मी काहीतरी 27 वगैरे वर्षाची होते. तर ते म्हणाले हे बघ, अजून तू यंग आहेस आणि नवीन काम तू सुरू करू शकतेस. जुन्या कामात स्वतःची एनर्जी टाकण्यापेक्षा तू नवीन काम सुरू कर की जे आणखी पुढे जाऊन त्याचं काहीतरी इतरांना फायदा होईल. आणि तेव्हा मग मी परत आले, म्हणजे विचारांनी परत आले आणि मग मी ठरवलं की मी ज्या शाळेतनं येत होते त्या शाळेतल्या मुलींसाठी किंवा यंग जनरेशनसाठी की त्यांनी पुढे काय काय करायला हवं, ही जी मला जाणीव झाली होती की आपल्याला सोसायटीला देणं लागतो आपण, तर ती जाणीव रुजवावी असं मला खूप वाटलं. आणि तिथनं मग माझ्या याची कामाची तशी तयारी सुरू झाली की आपल्याला काय करायचं. आता सामाजिक कार्य करत असताना सोबती नावाचं तुम्ही पुस्तक लिहिलेलं आहे. मी माझ्या वाचनात ते आलं. फारच सुंदर पुस्तक आहे, फार सुंदर प्रवास आहे. पण सोबती हे पुस्तक लिहिण्यामागचं कारण काय आणि का तुम्हाला वाटलं की ते पुस्तक आपण लिहावं?
तर त्याची बॅकग्राऊंड थोडीशी हेल्थचं जे इश्यूज चालू झाले आणि ती सांगेल थोडक्यात. मग त्यातनं मग का बरं हे पुस्तक मग ते त्यातनं जन्माला आलं त्याबद्दल मी बोलतो. हिच्या तब्येतीपासून ते ॲक्च्युली चालू झालं. बर. 2010-11 ला मी जॉब सोडला आणि त्यानंतर मी मेहता पब्लिशिंग हाऊसला पुस्तक ट्रान्सलेटर म्हणून काम करत होते. पण मी आजारी झाले आणि आजारी झाले त्याचं जे काय रिझन होतं तर एक दिवस अगदी पोटात दुखायला लागलं आणि 2013च्या ऑगस्टमध्ये मला हॉस्पिटलाइज करायला लागलं आणि त्याच्यात कळलं की गॉलब्लॅडर स्टोन तुटून बाईल डक्टमध्ये गेलेलं आहे आणि पोटात इन्फेक्शन झालेलं आहे. तर ते कळल्यानंतर मग त्यानंतर सडन किडनी फेल्युअर झालं मला. आणि मग त्यातनं सगळं ट्रीटमेंट होऊन मी बाहेर पडले वगैरे, गॉलब्लॅडरची सर्जरी वगैरे झाली आणि मग मेडिकेशनवर होते. पण सडन किडनी फेल्युअर झाल्यानंतर डायलिसिस हे माझ्या आयुष्यात आलं. तर डायलिसिस सुरू तिथे केलं, काही एक 15-20 सेशन्स आले त्याचे आणि नंतर ते बंद झालं. मग औषधांवर मी होते. पण 2016मध्ये माझं टोटल किडनी फेल्युअर झालं, म्हणजे ज्याला एंड स्टेज रिनल डिझीज असं म्हणतात, ते माझ्या आयुष्यात प्रवेश करतं झालं. तर तेव्हा मग आम्ही डायलिसिस काय असतं हे पण आम्हाला माहिती नव्हतं की नेमकी ती प्रोसेस काय आहे, किती दिवस चालणार आहे वगैरे सुद्धा माहिती नव्हतं. नेफ्रोलॉजिस्ट ही कन्सेप्टच आम्हाला माहिती नव्हती. तर ते सगळं कळत गेलं आणि जेव्हा माझं डायलिसिस सुरू झाल्यानंतर जेव्हा मी तिथे जायला लागले आणि मला त्रास व्हायला लागला, तर एक शेजारी दामले काका म्हणून असायचे, माझ्या कायम असायचे. त्यांना पाहिल्यावर आम्हाला कधीच वाटलं नाही की हे पेशंट आहे. पण ते 10 वर्ष झाले डायलिसिसवर होते. मग ते हळूहळू त्यांच्याशी इंटरॅक्शन वाढल्यावर त्यांनी मला खूप साऱ्या गोष्टी शिकवल्या आणि सांगितल्या की काय असतं हे, कसं हँडल करायचं वगैरे. आणि मग आम्हाला कळलं की इथे आपण काहीतरी करू शकतो आहे. आणि त्यानंतरचा प्रवास असा होता की मी डायलिसिसला असायचे 4 तास आणि हे बाहेर असायचे माझ्याजवळ, म्हणजे इतरांशी बोलत वगैरे. आणि तिथून मग आम्हाला कळलं की लोकांना आमच्या आधाराची, म्हणजे आम्ही असं ॲज सच नाही, पण अशा लोकांच्या आधाराची गरज आहे की जे शांतपणे ही प्रोसेस एक्सपिरियन्स करून त्याच्याबद्दल ॲनालिसिस करून इतरांना त्याचं खाचाखोचा सांगू शकतील. आणि मग तिथे यांच्या कामाची सुरुवात झाली आणि तिथून मग आम्ही लोकांना मदत करायला लागलो. आणि डायलिसिसची जी प्रक्रिया असते तर साधारण त्याला 4 तास प्रोसेस असतो. तो ब्लड प्युरिफाय केलं जातं, म्हणजे शरीरातनं काढतात, फिल्टरमधनं काढून पुन्हा शरीरात सोडलं जातं. तर 4 तासाची प्रक्रिया असते. त्याच्या आधी कनेक्शन डिस्कनेक्शन असं धरून 6 तासाचा वेळ असतो. तर एकदा हिला हॉस्पिटलाइज केलं की मी बाहेर येऊन बसायचो. अनेक पेशंट्स असायचे आणि आम्ही ज्या फ्लोअरला होतो रुग्णालयात, हे नेफ्रोलॉजी होतं, म्हणजे किडनीच्या विषयीचं होतं. तिथे कार्डिओलॉजी पण त्याच फ्लोअरला होतं, न्यूरोलॉजी पण त्याच फ्लोअरला होतं आणि गॅस्ट्रोएंट्रोलॉजी, म्हणजे हे जे प्रमुख आजार असतात ते तिथे होतं. तर मग अनेक तिथे पेशंट्स असायचे. मग मी त्यांच्याशी बोलायचो आणि माझ्या लक्षात यायचं की आपण सांगितलेल्या छोट्या छोट्या गोष्टी त्यांना खूप सपोर्ट देतात. कारण ते सगळे चिंतेत असायचे. कारण रोग कुठलाही असतो, पण मानसिक चिंता, भावनिक चिंता कंपॅनियन्सच्या असतात त्या सेमच असतात. रुग्णाकडे तर लोक लक्ष देतच असतात, पण त्याचे जे कंपॅनियन्स आहेत, जे सोबती आहेत, त्यांचं खूप कठीण असतं. कारण त्याच्यावर ताण असतो, पैशाची जुळवाजुळव करायची असते, अनसर्टन्टी असते. मग त्याला मी त्यांच्याशी बोलायचो आणि मला लक्षात आलं की आपण जे थोड्या छोट्या छोट्या गोष्टी यांना सांगतो याचा फायदा होतोय. मग आम्हाला जे अनुभवातनं कळलं होतं तर मी विचार केला की जर आपण मुद्देसूद ते उतरवलं तर ते एक रेफरन्स बुक होईल किंवा काहीतरी या परिस्थितीत कोणीतरी गेला आहे आणि त्याचा काहीतरी आपल्याला फायदा होतो आहे हे त्याला कळेल, हेच त्याचा उद्देश होता. म्हणून मग त्या सोबत ही पुस्तकाचा आम्ही विचार केला की आपण करावं म्हणून, आणि जेणेकरून त्याला कोणाला फायदा होईल, थोडासा तरी फायदा मिळाला त्या टिप्सचा. कारण प्रत्येक गोष्ट प्रत्येकाने करावी असं नसतं, तर दुसऱ्याच्या ह्याच्यात पण आपल्याला शिकता येतं. तर हा उद्देश सोबती मागे होता. बर. मग आत्ताच तुम्ही उल्लेख केला की या पुस्तकामार्फत काही लोकांना त्याची मदत होऊ शकते किंवा कंपॅनियनला जास्त करून प्रामुख्याने त्याची मदत होऊ शकते. तर तुमच्या एक्सपिरियन्सेसमध्ये अशा कोणी व्यक्तीस किंवा लोक आहेत का की ज्यांच्याबद्दल तुम्ही सांगू शकाल की त्यांना खरंच पुस्तकामार्फत किंवा तुमच्यामार्फत उपयोग झाला त्या गोष्टीचा आणि त्यामुळे त्यांचं पण जे काय रुग्ण असतील किंवा त्यांचं जे आयुष्य असेल ते थोड्याफार फरकाने का होईना सोपं झालं? हो, खूप छान आणि खूप समाधानकारक तो अनुभव असतो. आपल्याला खूप छान वाटतं ते. हो, की अनेक असे फीडबॅक येतात, म्हणजे भेटणारे लोक पण सांगतात. एक वृद्ध काका आणि काकू तिथे येतात डायलिसिसला. तर त्या काकांनी मला बोलवलं आणि ते म्हणाले की आता मी हा विचार कधीच केला नव्हता, मी सगळ्या गोष्टी गृहीत धरल्या होत्या की बायको मला मदत करते. म्हणजे तुम्ही जे मुद्दे मांडले आहेत की त्याचे पण कंपॅनियन्सचे पण स्वतःचे इश्यूज असतात. तर मी मान्य करतो की मी आतापर्यंत हट्टीप्रमाणे
व्यवहार करायचो, वागायचो तिच्याशी, पण आता मी माझ्या सुधारणा करणार आहे. ऑडिओ मेसेजेस आले, काही लोकांनी लिहून पण कळवलं की त्यावेळेला खूप बरं वाटतं की आपलं जे आपण सांगितलं ते कोणाला थोडं तरी कामात येतं आणि रिअलायझेशन होतं त्या लोकांना. तर असे अनुभव आले त्याच्यामध्ये. तुम्ही काय सांग? म्हणजे मी तर डायलिसिस बेमध्ये जेव्हा असते तर तेव्हा मला 2-3 लोकांनी तर असं सांगितलं की आत्तापर्यंत जो पाहण्याचा आमचा दृष्टिकोन होता, म्हणजे पेशंटकडे पाहण्याचा, जे सोबती होते त्यांचे कंपॅनियन्स होते, त्यांनी सांगितलं की आता मला एकदम असं वाटायला लागलेलं आहे की खरंच आजपर्यंत आपण हिची चिडचिड होते आहे किंवा याची हे आपल्यावर ओरडत आहेत, पण ते कळत नव्हतं की हे असं का करतात. आत्ता कळायला लागले आहे पुस्तक वाचल्यानंतर की त्यांना काय त्रास होत असेल किंवा आपण सोबती म्हणून काय गोष्टी आपल्याला कळायला हव्या आणि तशा प्रकारे आपलं वागणं असायला हवं. तर एक काका तर खूपच, म्हणजे त्यांनी ते पुस्तक एका दिवसात संपवलं आणि ते म्हणाले की माझा हिच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदललेला आहे. ॲज अ पेशंट मी जे तिच्याकडे पाहायचो आणि माझ्या गोष्टींनाच मी खूप प्रायोरिटाईज केलं होतं, पण आता मला लक्षात येत आहे की तिला पण किती त्रास होत असेल. तर हे सगळं ऐकताना खूप छान वाटतं की आपल्यामुळे कुणाला तरी ही जाणीव होते आहे, इदर कंपॅनियनला किंवा त्या रुग्णाला. तर रुग्णांचे पण असं अनेकदा होतं ना की ते पण खूप ओव्हरबोर्ड जातात की मी आजारी आहे, माझ्याकडे लक्ष द्या, पण त्याचे पण काही त्रास आहेत आपल्या कंपॅनियनचे हे त्यांना कळत नसतं. थोडंसं लॉजिक त्यात हरवून जातं जेव्हा पेन होत असतं. तर त्या ह्याच्यात पेन, त्या सगळ्या वेदनांमध्ये पण त्यांना थोडंसं समजूतदारपणा त्या पुस्तकामुळे आला, याचा मला खूप आनंद होतो. म्हणजे मला असं वाटतं की ती खूप मोठी हेल्प आहे की जी त्यांना झाली आणि असे खूप रिप्लाय आम्हाला आलेले. वा, फारच सुंदर. मी सगळ्यांना आग्रह करीन की सोबती हे पुस्तक एकदा तरी वाचा आणि त्याच्यासाठी अजिबात गरज नाही की तुमच्या घरामध्ये एखादा रुग्ण असायलाच पाहिजे. रुग्ण नसताना उलट मी तर म्हणेन की हे पुस्तक वाचा, जेणेकरून पुढे काय तुम्हाला करता येऊ शकतं किंवा काय गोष्टी नाही करायला पाहिजेत ही गोष्ट प्रामुख्याने आपल्याला पुस्तकातनं कळते. दादा, मला अजून असं विचारायला आवडेल, पुस्तकात नक्कीच सगळ्या गोष्टी आहेत, पण थोडक्यामध्ये सोबती हा नक्की कोण आहे, त्याचं बिहेवियर काय असलं पाहिजे आणि त्याची ओव्हरऑलच वागणूक किंवा पेशंटकडे, रुग्णाकडे बघण्याचा त्याचा दृष्टिकोन, ॲट द सेम टाइम स्वतःची फॅमिली, आजूबाजूची सोसायटी ह्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन. कारण की बऱ्याच वेळेला असं होतं की सोबती किंवा जो माणूस रुग्णाची काळजी घेतोय तो रुग्णामध्ये गुंतलेला असतो आणि मग समाज किंवा बाकीचे नातेवाईक यांच्या वेगळे वेगळे विचार सुरू होतात की अरे हा काय हेच करत असतो, हा तेच करत असतो, मग असं नाही का, मग आमची मदत नाही का होऊ शकत, मग आम्ही हे पण करू शकतो, पैसे देऊ शकतो. तर ह्या सगळ्यामध्ये सोबतीचा नक्की रोल काय? तर सोबती मला एक सांगायला आवडेल की मुळात जेव्हा मी नाव ठरवत होतो की काय असावं, तर युजली काय होतं की काळजीवाहक असा एक शब्द आपण वापरतो. बरोबर. म्हणजे केअर गिव्हर तर ते भाषांतर असतं. तर मग काळजीवाहक पर्सनली मला तो आवडायचा नाही, कारण मला असं वाटायचं की काळजीवाहक म्हणजे मी तुमची काळजी घेतो. त्याच्यामध्ये एक भाव असतो की आय एम अ स्टेप अबाव, तुमची मला काळजी घ्यावी लागते. तर त्यामुळे मला वाटलं की हा शब्द काही बरोबर नाही. मग काय विचार असावा, तर एकदा विचार केला की मार्गदर्शक समजा म्हटलं तर मार्गदर्शकमध्ये एक असा भाव असतो की मला मार्ग माहिती आहे आणि मी तुम्हाला म्हणतो की तुम्ही या मार्गाने जा. त्यातही पुन्हा असं आहे की आय एम अ स्टेप अबाव. मग पुन्हा पाठीराखा शब्द आला, तर पाठीराखा मागे असतो पण तो रक्षण करत असतो. म्हणजे भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. तर तो पण रक्षण करता आहे, म्हणजे तो माझ्यापेक्षा सबळ आहे. मग त्या विचार करताना सोबती शब्द डोक्यात आला. तो सोबती तुमच्या बरोबर चालत असतो, तो तुमचा पुढेही नसतो, मागेही नसतो. तो तुम्हाला काही सांगत पण नाही, तुमच्याशी बोलत पण नाही, ही इज जस्ट देअर. त्याचा जो प्रेझेन्स असतो तर तो खूप महत्वाचा मला वाटला, कारण तो खूप तुम्हाला साथ देऊन जातो, मानसिक पण साथ देतो, भावनिक पण साथ देतो. तर त्या अर्थाने मला सोबती हा शब्द आवडला की आपण त्या माणसाचं सोबत करतो, त्याचं कंपॅनियन आहोत. देवाणघेवाण दोघांमध्ये प्रत्येक वेळा असतेच असं नाही. दुसरी गोष्ट की बऱ्याचदा काय होतं की सोबती जसा पेशंटला सपोर्ट करतो तसा पेशंटकडनं पण सोबत्याला फीडबॅक मिळत असतो. तो आपण कधी कधी विचार करतो की अरे हा माणूस इतका त्रासात आहे पण तो पॉझिटिव्ह आहे, तर मी तर नक्कीच राहू शकतो. तर त्यामुळे ती अशी देवाणघेवाण असते सोबतीने चालण्याची, म्हणून आम्ही सोबती नाव घेतलं. आणि सोबतीचा रोल खूप महत्वाचा असतो, त्याला आपण कंपॅनियन इंग्रजीत म्हणतो. तर त्याच्यासाठी मी एक सांगितलं की त्रिसूत्री मी सगळ्यांना सांगू इच्छितो या सोबतीच्या माध्यमातून, की प्रत्येक म्हणजे त्यासाठी जसं तुम्ही म्हणालात की आपल्या घरात कोणी आजारीच असायला हवं असं नाही, आपण कोणाचाही कंपॅनियन होऊ शकतो. बरोबर. तर त्यामुळे त्या अर्थाने सोबत्यांसाठी मी सांगतो, म्हणजे रुग्णांच्या दृष्टीने सांगतो, तर ती जी त्रिसूत्री आहे त्यातलं पहिलं एक असं आहे की डॉक्टर आणि पेशंट याच्यामधला तो एक दुवा असतो.
कारण पेशंट बऱ्याचदा मानसिक स्थितीत नसतो, भावनिक स्थितीत नसतो, आपल्याला नेमकं काय होतं आर्टिक्युलेट करायचं, बरोबर. तर त्याला ऑब्झर्व करून डॉक्टरला ते सांगणं हे सोबत्याचं पहिलं काम आहे, की त्याला 100% कळतं की हा कसा वागतोय. प्रत्येक वेळा निगेटिव्ह असतं नाही, कधी कधी एखादं औषध दिल्यानंतर आपल्याला दिसतं की एनर्जी लेवल वाढली आहे, तो प्रसन्न दिसतो आपल्या कंपॅनियन, तो डॉक्टरला रिपोर्ट करतो. तर त्यांनी परफेक्टली रिपोर्ट करणं डॉक्टरला हे महत्वाचं, हे पहिलं सूत्र आहे. बरोबर. दुसरं सूत्र हे आहे की आर्थिक ताण, भावनिक ताण, मानसिक ताण हे सोबत्याला असतात, पेशंटलाही असतात. पण शारीरिक जो त्रास असतो तो फक्त आणि फक्त पेशंटला असतो, तो आपण शेअर करू शकत नाही. आणि शेअर करूच असे नाही, म्हणजे मी वर्षाला सुद्धा बऱ्याचदा असं म्हणतो की मी जरी शेअर करू शकत असतो तर मी 10% घेतला असता प्रामाणिकपणे. मी पण 50% तुझा त्रास घेतो असं म्हटलं नसतं, असं कोणी करत नाही. तर ही गोष्ट कायम लक्षात ठेवायची असते की पेशंटला शारीरिक त्रास आहे, तो त्याचा वाटून घेऊ शकत नाही, त्यामुळे तो इरिझनेबल, इलॉजिकल वाटू शकतो आणि वाटतोही. तर त्यावेळेला सोबत्याने लक्षात ठेवायचं की आपण त्यावेळेला पडतं घेण्याची आवश्यकता आहे, की तो त्याचा त्रास आहे, त्यातनं तो बोलतोय, ते त्याच्या मनातलं नाही आहे. तर हा दुसरा पॉइंट हा आहे की आपण लक्षात ठेवायचं की शारीरिक त्रास हा फक्त रुग्णाचा आहे, त्यामुळे ते आपल्याला थोडासा लिवे द्यायला द्यावा लागतो. बरोबर. आणि तिसरं महत्वाचं की आपण ज्या समाजात राहतो ना, हे मला खूप वारंवार अधोरेखित करायचं आहे. तर आपल्याच्यात कसं दुसऱ्यांसाठी जगा, त्याग करा, बलिदान, सेवा, धर्म वगैरे असं इतकं त्याचं हे आहे की लोकांना काय वाटायला लागतं की मी स्वतःकडे लक्ष देणं म्हणजे स्वार्थीपणा आहे. तर मग त्यामुळे काय होतं की ग्रॅज्युअली हे जे सोबती असतात ना, म्हणजे टर्मिनल इलनेस असेल, प्रदीर्घ काळ चालणारा आजार आहे, ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम ते स्वतःला दुर्लक्ष करायला लागतं स्वतःकडे, स्वतःची औषधं नाही, कारण सारखं की नाही हा इतका त्रास आहे मी कसं करू. तर मी वारंवार त्यांना सांगतो की स्वतःकडे लक्ष देणं हा स्वार्थीपणा नाही आहे. तुम्ही जर चांगल्या शेपमध्ये असाल मेंटली, फिजिकली, तर तुम्ही जास्त चांगली सेवा देऊ शकाल. त्यामुळे सोबत्यांसाठी आणि किंबहुना प्रत्येक व्यक्तीसाठी मी सांगतो की स्वतःचं शारीरिक, मानसिक आणि भावनिक फिटनेस याच्यासाठी प्रयत्नपूर्वक तुम्ही एफर्ट घ्या. आणि जर तुम्हाला गायडन्सचा सल्ला वाटला तर त्या क्षेत्रातल्या प्रोफेशनल्सला पण भेटा. ही त्रिसूत्री मी सगळ्यांना सांगतो की स्वतःकडे लक्ष देणं इज नॉट बिंग सेल्फिश. ऑन द अदर हँड तुम्ही जास्त प्रकारे मग इतरांची, रुग्णांची काय किंवा कोणाचीही काय जास्त चांगली सेवा करू शकाल. तर हे सोबतीचं थोडक्यात एक जिस्ट आहे. बरोबर बरोबर. पण मग आता रुग्णांबद्दल आपण कायमच बोलत असतो किंवा त्यांना होणारे त्रास, त्यांच्या सगळ्या गोष्टी. आज आपण प्रामुख्याने सोबती या विषयावरती बोलतोय. तर जेव्हा ताई तुम्ही ॲडमिट होतात आणि जेव्हा त्यांची ट्रीटमेंट चालू होती, बरीच वर्ष ती ट्रीटमेंट चालली, मग त्या काळादरम्यान कोणी लोक तुम्हाला येऊन भेटायचे का? म्हणजे बऱ्याचदा असं होतं की लोकांना मदत करायची इच्छा असते पण करता येत नाही. एक दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला काय वाटेल जर मी विचारायला गेलो की तुम्हाला मदतीची गरज आहे का, तर मग मी काय कुठे कमी पडतोय का, हा एक दुजा भाव असतो. किंवा तिसरी गोष्ट अशी असते की अरे तू किती करतोस तुझ्या बायकोसाठी, किंवा तुझ्याकडनं किती गोष्टी होतात. तर ते करणं असतं का ते होणं असतं, हे पण आहे. अशा 3 गोष्टी मला जाणून घ्यायच्यात. हां, तर त्यामध्ये कसं होतं की आता व्हॅलेंटाईन्स डे आहे उद्याच, तर त्यामुळे व्हॅलेंटाईन्स डे मध्ये युजली काय होतं की प्रेम याच्यावर खूप एम्फेसिस असतं. बरोबर. पण त्यात प्रेम आहे, फ्रेंडशिप आहे, ॲडमिरेशन सुद्धा आहे. त्या सोबतीचा जो संदर्भ आहे, तर आम्हाला त्याचा वारंवार असा प्रत्यय आला की ती जी एक केमिस्ट्री असते दोघांमधली ती फार महत्वाची असते आणि ती फुलत जाते. म्हणजे त्यामध्ये परस्पर विश्वास असतो आणि हळूहळू आपण त्या मार्गाने पुढे जात असतो. यात एक धोका असा असू शकतो की बऱ्याचदा आपल्या याच्यातनं दुसऱ्यांची मदत मागणे त्याला कमीपणा समजतात. म्हणजे मी व्हल्नरेबल आहे असं लोकांना वाटायला नको, असं म्हणतात की मी सगळं करू शकतो, मी ब्रेव आहे. तर त्यामुळे बऱ्याचदा मी म्हटलं सहकारी असतात, चांगले आपले नातेवाईक असतात, शेजारी असतात, ते मदत करायची त्यांची इच्छा असते पण ते स्वतःहून नाही येणार ना अप्रोच नाही होत. तर जोपर्यंत तुम्ही काही सांगणार नाही तर कोणी नाक खुपसायला तयार नसतं. तर ही गोष्ट लक्षात ठेवायची असते की मी सुपरमॅन आहे किंवा सुपरवुमन आहे, आय कॅन हँडल एव्हरीथिंग, असं नसतं. जर तुम्ही योग्य जर कोणाला मदत करायला तयार आहे, त्याची मदत मागण्यात कमीपणा नाहीये, ते रिसिप्रोकल असतं नेहमी, कारण आपण पण त्याची सोबत करणार असतो. तर त्यामुळे असं तुम्ही जे म्हटलं ते अतिशय महत्वाचा मुद्दा आहे की लोक येतात पुढे आणि ते आपली मदत जर करू शकत असतील तर आपण त्यांना प्रांजळपणे सांगायला पाहिजे. दुसरा भाग आहे की बऱ्याचदा लोक असं विचारतात, हा पण एक भाव असतो की तुम्ही हे कसं करता, तुम्ही एवढं कसं केलं, हा बायको तो खूपच करतो वगैरे. तुम्ही म्हणतो की असं करतो बिरतो असेल तर होतं ना. म्हणजे मी नेहमी असं म्हणतो की समजा मी आजारी असतो
आणि ती जर फिट असते तिने तेच केलं असतं, कारण ही माणुसकी आहे. हम्म. इथे बायकोसाठी हे करायचं, मग मित्र आहे तर मी करणार नाही का, हम्म. असं नाही आहे. हम्म. सहकारी आहे तर मी करणार नाही का, असं नाही आहे. त्यामुळे आपण प्रेम करणे म्हणतो ना, हम्म. पण तो प्रेमळ असणे इज इम्पॉर्टंट. हम्म. प्रेम करणं तर कोणीतरी ऑब्जेक्ट, मी याच्यावर प्रेम करतो तुमच्यावर प्रेम करत नाही, असं नाही होऊ शकत. मी जर प्रेमळच आहे तर तो भाव आहे. सगळ्यांवरच प्रेम करणार. बरोबर. त्यामुळे व्हॅलेंटाईन्स डेच्या दृष्टीने आता फारच महत्वाचं आहे की प्रेम करण्यापेक्षा लव्हिंग असणं, इन्स्टेड ऑफ लव्हिंग बी लव्हिंग, असं मला वाटतं. ते सोबतीचा कन्सेप्ट हा आहे की जस्ट बी लव्हिंग. बरोबर. विथ एव्हरीबडी. बरोबर. आता दादांनी केमिस्ट्रीचा उल्लेख केला, तर ती तुमच्या दोघांमधली केमिस्ट्री तुम्ही जसं म्हणालात की सुरुवातीला लग्नच करणार नव्हतात, इथपासनं सुरुवात झाली ती, त्याच्यानंतर लग्न, त्याच्यानंतर सोबतीचा हा एवढा मोठा प्रवास. तर जे काय त्यांनी तुमच्यासाठी केलं इतक्या वर्षांमध्ये, त्याच्याबद्दल तुमच्या मनामध्ये त्यांच्याबद्दलचे काय भाव होते, किंवा मग ती केमिस्ट्री बोथ वेज तशीच होती का, आणि तुम्ही पण तेवढ्याच समजूतदारपणाने त्या सगळ्या गोष्टी ऍक्सेप्ट करत होतात का, किंवा तुमच्या मनामध्ये तेव्हा काय भाव असत? होती ती केमिस्ट्री असल्यामुळे मला असं काही अनयुज्युअल असं वाटलं नाही. पण एक स्त्री म्हणून जे काही छोटे छोटे भावनिक हे असतात उमाळे त्यात मला असं म्हणजे थोडं गिल्ट फिलिंग आलं होतं की माझ्यामुळे या व्यक्तीला आपलं सगळं म्हणजे काम सोडून हे याकडे लक्ष द्यायला लागतं आहे. ज्या गोष्टी मी करायला पाहिजे असा जो समाजाने मला दिलेला फील होता तो अनेक दिवस तो तसा टिकून होता. पण मग जसं हे म्हणालेत की मी जर आजारी असतो तर तू नसतं केलं का, तर मग तेव्हा मला जाणीव झाली की अरे हो, ही गोष्ट खरी आहे. पण अजूनही कधी कधी ते गिल्ट येतं की आपल्यामुळे एका व्यक्तीचं माझ्या बहिणीने माझ्यासाठी नोकरी सोडली. ती एका प्रथितीय शाळेत प्रिन्सिपल होती, नागपूरला होती. पण माझं ट्रान्सप्लांट होणार आणि आम्हाला मदत लागणार म्हणून तिने नोकरी सोडली 1 महिन्यात निर्णय घेऊन, आणि ती शिफ्ट झाली. तर या दोघांचं जे माझ्यासाठीचं प्रेम होतं त्यांनी मला एक उभारी तर दिली, माझ्या जगण्याची उमेद दिली, पण त्याच वेळेस छोटंसं हे आलं की माझ्यामुळे यांना त्रास होतोय. पण तो घालवायलाही म्हणजे ते फिलिंग घालवायलाही या लोकांनीच मदत केली की हे काही अनयुज्युअल नाहीये, हे आपण आपल्या लोकांसाठी करतच असतो. आणि तो प्रेमभाव जो आहे, जो सगळ्यांसाठी आपल्या मनात आहे, जसं सामाजिक कार्य करण्यासाठी आपल्यात तो प्रेमभाव असतो, तो या लोकांमधनं आणखी जास्त वृद्धिंगत झाला. आणि त्यामुळे मला माझ्या याच्याशी कम्फर्टेबल होता आलं की ठीक आहे, मी आजारी आहे पण मी ज्या ज्या गोष्टी मी करू शकते त्या मी करायला हव्यात, याच्यासाठी बळ पण मिळालं. तर त्यामुळे त्या रिलेशनशिपमधल्या ज्या खाचाखोचा होत्या त्या छान या काळात आम्हाला समजून आल्या. मी खूपदा अनेकांना म्हणते की प्रत्येक अडचणीमध्ये एक अपॉर्च्युनिटी असते, आणि ती अपॉर्च्युनिटी मला इथे दिसली माझ्या आजारपणात की जरी मी आजारी झाले असले तरी त्यातनं मला शिकायला खूप मिळालं. एक माणूस म्हणून मला खूप समृद्ध होता आलं की वेदना काय असते. मग दुःख मनाला होतं पण वेदना शरीराला होते, तर दुःख आपण मायनस करू शकतो, कारण ते मनाचं हे असतं, ते जितकं वाढवलं तितकं वाढेल. पण वेदना आपण ती औषधांनी शमू शकते, पण हे दुःख आपण टोटली मायनस करू शकतो आपल्या ह्याच्यातनं. हे मला शिकायला मिळालं. या दोघांच्या वागण्यातनं मला हे कळत गेलं की इतरांसाठी आपण किती काय करू शकतो, आणि ती कपॅसिटी प्रत्येक ह्युमन बिईंग मध्ये आहे असा माझा विश्वास आहे. प्रत्येकाने ती तपासून पाहायला पाहिजे आणि त्याचा उपयोग करायला पाहिजे. हे सगळं मला या दरम्यान, तर ते रिलेशनशिप आणखी छान फुलत गेलं. आणि आज आम्ही सेम पेजवर आहोत असं म्हणतो की दोघांनाही कळतं ते काय सुरू आहे. मला मोकळं होता आलं, जे एक फिमेल म्हणून अनेकांना मोकळं होता येत नाही, ते आजारपणात मला मोकळं होता आलं. मला सगळ्या गोष्टी शेअर करता आल्या. माझं एखाद्या लहान बाळाप्रमाणे त्यांनी जेवढं सगळं केलं आहे, तर तिथे तो जो भाव असतो एक नवरा बायकोच्या रिलेशनचा किंवा स्त्री पुरुष हा भेद, तो पण गळून पडला. तर आम्हाला असं वाटतं की हा पिरियड आमच्या याच्यासाठी खूप छान होता. आणि हे सगळ्यांच्या म्हणजे आजार पण सगळ्यांना यायला नको, पण अशा अडचणीच्या काळात रिलेशनशिप आणखी दृढ होतात. आणि एकमेकांवर विश्वास ही गोष्ट जर असेल, प्रेमापेक्षाही विश्वास, तर ते तर अप्रतिम गोष्ट आहे कुणाच्याही आयुष्यात घडायला.
व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने या दोघांनी आता जे काय सुंदर आपल्याला एक्सप्लेनेशन दिलेलं आहे की रिलेशनशिप्स नक्की कशा हव्यात, प्रेमापेक्षा विश्वास जास्त महत्वाचा आणि त्याचबरोबर सहवास सुद्धा तितकाच महत्वाचा, सोबती असणं पण तितकंच महत्वाचं. याच्यात आपण पहिले जो उल्लेख केला की तुम्ही दोघांनी एक निश्चय केला होता की मूल जन्माला नाही घालायचं म्हणून. तर हा जेव्हा पिरियड तुमच्या आयुष्यामध्ये आला, तुम्ही आजारी पडलात, दादा तुम्ही सगळं केलं, तर तेव्हा नाही कुठे अशी फिलिंग आली की अरे मला मूल असतं तर बहुतेक त्यांनी केलं असतं किंवा त्याची मदत होऊ शकली असती ह्या सगळ्या प्रकरणामध्ये? ऑन द अदर हँड असं झालं की जसं मी आधी म्हटलं सुरुवातीला की मूल उधळणं हा विचार असा होता की ती एक फुल टाईम रिस्पॉन्सिबिलिटी आहे, ज्यातून तुम्हाला मागे येता येत नाही. एकदा जबाबदारी खांद्यावर घेतली की तो एक 20 इयर प्रोजेक्ट आहे. तुम्हाला ते मूल व्यवस्थित लाईनवर लागेपर्यंत, ज्याला आपण म्हणतो, तर तोपर्यंत तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. बरोबर. तर आजारपणामुळे कसं आलं की मी असं म्हणेन की तो चांगलाच निर्णय ठरला याच्यासाठी की ज्यावेळेला हिला पहिल्यांदा ऍडमिट केलं होतं 2013 साली, तर एक प्रोलॉंग ऍडमिशन होती, 1 महिना ती दवाखान्यात होती. तर त्यावेळेला मी काय केलं की मी माझी बॅग घेऊन दवाखान्यातच जायचो मी, आणि तिथं मी ऑफिसला जायचो, तिथंच रूमवर यायचो. तर मी दवाखान्यातच घर केलं होतं. असं नसतं करता आलं तर मुलं असतील तुमची जबाबदारी असते, तर तुम्ही डिव्हायडेड अटेन्शन तुमचं राहिलं असतं. तेच कामाबद्दल होता. तसं आता आम्ही कामं करतो, त्याचं 3दा डायलिसिस असतं सध्या, तर ते सांभाळून म्हणजे आमच्या आठवड्यात 4च दिवस असतात, कारण 3 दिवस डायलिसिसचे असतात आणि त्यानंतर ती काम करण्याच्या स्थितीत नसते. तर आमचा आठवडा 4 दिवसाचा आहे. तर असं गृहीत धरून मी त्या 4 दिवशी कामं करतो, नागपूरला जातो, प्रवास करतो. तर हे जर मुलं बाळ असते तर ते शक्य झालं नसतं, कारण ती जबाबदारी आहे आणि ती पूर्णतः जर आपल्याला पेलवत नसेल तर अशी कुठली कमिटमेंट देऊ नये जी आपण ऑनर करू शकत नाही, असं मला पहिलेपासून वाटतं. तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की त्याचा ऑन द अदर हँड थोडासा फायदा झाला, कारण सिंगल माइंडेडली आम्ही जे काय करायचंय ते करू शकलो, कोणावर कुठलाही अन्याय न होऊ देता. तुम्ही पूर्णपणे अगदी अगदी मला त्यात काही म्हणजे माझा दुसरा विचारच नाही हे आम्हाला. आणि मला असं वाटतं की आयुष्यात काही काही निर्णय घेताना खूप विचारपूर्वक घेतले जावे, त्याचे प्रोज अँड कॉन्स सगळं समजून घेऊन जर तो निर्णय घेतला तर त्याच्यावर तुम्हाला ठाम राहता येतं. आणि विश्वास असायला हवा हे तर मी म्हणतेच, त्यामुळे तो विश्वास एकमेकांचा असल्यामुळे आम्हाला या निर्णयावर ठाम राहता आलं. नाही, हा निर्णयच एक तर खूप महत्वाचा असतो आणि मुळातच विश्वास, म्युच्युअल अंडरस्टँडिंग फार महत्वाचं आहे अशा निर्णयांमध्ये. सो परत एकदा व्हॅलेंटाईन डे निमित्ताने म्युच्युअल अंडरस्टँडिंगनीच तुम्ही निर्णय घ्या, विचार करा पुढच्या गोष्टींचा आणि त्याप्रमाणे निर्णय घेऊन तुम्ही आयुष्य तुमचं पुढे चालू ठेवू शकता. जेव्हा तुमचं आजारपण सुरू झालं तर अर्थातच ते एकदम सडन असेल आणि आपल्याला त्या गोष्टी माहिती पण नसतात, तर मग त्याची सुरुवात कशी झाली, नक्की नेमकं काय घडलं की तुम्हाला हॉस्पिटलाइज व्हावं लागलं आणि आता आज इतकी वर्ष झाली तुम्ही त्याच्याशी झगडतायत किंवा तुम्ही पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवून आज इथपर्यंत आलेले आहेत, तर नक्की तेव्हा काय घडलं होतं आणि ह्या सगळ्याचा प्रवास कसा होता? ऍक्च्युली ते मेडिकल डिटेलमध्ये जाण्यात आपल्याला बरोबर नाही, कारण जे काही आजारपणाचं स्वरूप होतं ते असंच होतं की मी जी लाईफस्टाईल जगत होते ॲज अ जर्नलिस्ट, त्या ह्याच्यात माझ्या हेल्थकडे दुर्लक्ष झालं होतं. तर त्यामुळे मग हळूहळू त्रास वाढायला लागले, ॲसिडिटीचा त्रास, कारण सगळीकडे चहा व्हायचा, संध्याकाळी उपाशापोटी चहा पिणं वगैरे हे असले, आणि आपण खूप काहीतरी करायचं आहे ॲज अ जर्नलिस्ट, आपल्याकडे तर म्हणजे जबाबदारीच आहे समाजाला दुरुस्त करण्याची वगैरे, असल्या ॲटिट्यूडनी आणि पॅशननी मी काम करत होते. तर ते करण्यामध्ये मग माझं दुर्लक्ष झालं. दुसरं, आपली जी यंत्रणा आहे त्या ह्याच्यात अनेक गोष्टी या महिलांच्या विरोधात जाणाऱ्या आहेत, जसं वॉशरूमची अवेलेबिलिटी नसणं, पब्लिक टॉयलेट्स, आणि कामाचं स्वरूप हे कुठल्याच बाईसाठी सोयीस्कर नाहीये. तुम्ही कुठेही पहा, कुठल्याही ऑफिसमध्ये जाऊन पहा, निगेटिव्ह गोष्टी महिलांसाठी जास्त आहेत आणि पुरुषांसाठी ते खूप कम्फर्टेबल आहे. त्यामुळे त्या ह्याच्यात स्वतःला ऍडजस्ट करून, मी जेव्हा जर्नलिझममध्ये आले तेव्हा मी 17 वर्षाचे होते आणि महिलांनी या क्षेत्रात काम करू नये असा म्हणणारा त्या क्षेत्रातलाच मोठा वर्ग पुरुषांचा होता, आणि तिथे आपली जागा तयार करायची आहे यासाठी मला झगडावं लागत होतं. तर या ह्याच्यातनं हेल्थकडे दुर्लक्ष झालं. आपली भावनिक स्थिती वगैरे आपण समजून घेण्याच्या त्यावेळेस मनस्थितीत नसतो आणि मग बर्डन्स येत जातात, स्ट्रेस येत जातात. तर ते माझ्या बाबतीत होत गेलं आणि एक दिवस सडन किडनी फेल्युअर मला झालं, कारण सेप्सिस झालं होतं, पोटात इन्फेक्शन झालं होतं. तर मी ॲडमिट झाले, मग डायलिसिस सुरू झालं. डायलिसिस सुरू झाल्यानंतर हळूहळू या गोष्टी कळायला लागल्या
की हेल्थ काय आहे. आणि तिथे मी जागरूक झाले की नाही, हे आपण काहीतरी चुकीचं केलेलं आहे आणि मी या सगळ्या गोष्टींसाठी स्वतःला आधी दोष देते. म्हणजे इतर सगळ्या कंडिशन्सपेक्षा मी स्वतःच्या तब्येतीची हेळसांड केली हे मी मान्य करायचं, पण ती खूप मोठी प्रोसेस असते. एक्सेप्टन्स कुठल्याही गोष्टीचा येणं ही खूप मोठी प्रोसेस आहे. त्यासाठी तुम्हाला खूप स्ट्रॉंग असायला लागतं. पण फिजिकल पेन होत असताना तो स्ट्रॉंग असणं ते मागे पडत जातं. पण मला ही जाणीव झाल्यावर मी ठरवलं की नाही, आपल्याला हे फेस केलंच पाहिजे. हे एक्सेप्ट करणं माझ्यासाठी आवश्यक आहे की हे झालंय आणि आता हे आयुष्यभर मला पुरणार आहे. याच्या ज्या काही फेसेस असतील त्या मला फेस करायच्या आहेत आणि ते करताना मला समजूतदार राहणं खूप आवश्यक आहे. तर ते मी करत गेले आणि त्यात यांचा खूप सपोर्ट मिळत गेला की हे समजून घेण्याला की नेमकं काय घडलंय, तुमच्या बाबत काय घडतं आहे हे तुम्ही जर समजून घेतलं नाही तर इतर त्यात तुम्हाला मदत करू शकत नाही. म्हणजे हा फक्त हेल्थ बाबतीत नाही, आयुष्याच्या बाबतीत आहे की तुमचे प्रॉब्लेम्स हे तुमचे आहेत. ते जर तुम्हाला कळत नसतील तर सोल्युशन शोधण्यासाठी तुम्हाला इतर लोक मदत करू शकत नाही. कुठलंही जगातलं पुस्तक घ्या, कुठलंही तत्वज्ञान घ्या, त्याचा काही उपयोग होत नाही. बिकॉज तो युनिक प्रॉब्लेम असतो, तो तुमचा प्रॉब्लेम असतो. तर ते मी आधी समजून घेतलं की आता आपल्या आयुष्यात काय काय बदल होणार आहे ते समजून घेण्यासाठी मी म्हणजे आम्ही दोघं जण चर्चा करायला लागलो आणि छोट्या छोट्या गोष्टी उलगडत गेल्या. तसं 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 आम्ही त्याला फेस करत गेलो. 2 गोष्टी मला सांगायला आवडतील. एक, सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा हिला हॉस्पिटलाइज केलं तर त्याच्या 1 दिवस आधी मला आठवत आहे स्पष्टपणे की मी ते JM रोडला जे पिझ्झा हट आहे तिकडे आम्ही संध्याकाळी बसलो होतो आणि त्यावेळेला काहीही त्रास नव्हता. आल्यानंतर घरी अचानक ताप भरला. दुसऱ्या दिवशी इतक्या रॅपिड डेव्हलपमेंट झाल्या, आम्ही दवाखान्यात घेऊन गेलो आणि सरळ ICU तिला नेलं आणि डॉक्टरांनी मला बोलवलं, सांगितलं की सेप्सिस झालाय वगैरे. तो टेक्निकल भाग आहे, पण त्यांनी मला हे सांगितलं की अशा अवस्थेतल्या 2 पेशंटपैकी 1 जण जगतो. अरे बापरे. तर आपण जगणाऱ्यांमध्ये असू याच्यासाठी आपण प्रयत्न करतो आहे. तर तो माझ्यासाठी खूपच शॉक होता आणि याच्या आधी असं काही अनुभव नव्हता. तर तुम्ही जसं म्हटलं तर सुन्न होणं पण खूपच छोटासा शब्द, म्हणजे मला काही कळतच नव्हते की काय. मी बाहेरून थोडा वेळ बसलो आणि त्यानंतर मग हळूहळू त्याचं ग्रॅव्हिटी कळायला लागली की काय आहे, म्हणजे ही व्यक्ती दगावू शकते 50%. आणि जोपर्यंत ते रिकव्हर होत नाही तोपर्यंत तो एक ताण होता. आणि जसे मी मग अशी म्हटलं ना, हा प्रोसेस असतो आणि त्या प्रोसेसमधनं गेल्यावर सुद्धा कधी कधी आपण नम होऊ शकतो. ज्यावेळेला इथं ट्रान्सप्लांट झालं तर ही ट्रान्सप्लांटला आधी तयार नव्हती. तिची इच्छा होती की ट्रान्सप्लांट करावं, डायलिसिस आपण कंटिन्यू करू. तर मी आणि डॉक्टर आमचे, म्हणजे सुरुवातीपासून आमच्या बरोबर आहे, डॉक्टर तुषार दिघे नावाचे आहेत, त्याचे आता मित्र आहेत, नेफ्रॉलॉजिस्ट आहेत ते. तर आम्ही बोलत होतो, ही तयार नसायची. तर आम्ही बऱ्याचदा गोष्टीकडे प्रदीर्घ आजारानंतर लाईटली बघतो. तर ऐकायला कधी कधी कानाला ते खटकू शकतं कोणाला, पण असं आम्ही म्हणायचो की तिला आम्ही म्हणायचो की तू कर ऑपरेशन, काय 2च गोष्टी होतील, एक तर तू जिवंत राहशील किंवा जिवंत राहणार नाहीस. तर डॉक्टर म्हणजे जिवंत तू नाही राहिली तर आम्ही बघून देऊ काय करायचं ते. जिवंत राहिली तर राहिली, चांगलीच गोष्ट आहे. शेवटी आम्ही तिला कन्व्हिन्स केलं. सर्जरी नंतर हिचं ब्लड प्रेशर इंटरनल ब्लिडिंगमुळे खूप डाऊन झालं. स्टेरॉइड्स देऊनही वर येता येणार ते. आणि मग त्यावेळेला मात्र असंच परिस्थिती निर्माण झाली की आता काही पण होऊ शकतं. मग त्यावेळेला सर पण मला म्हणाले की कठीण आहे रे. तर म्हटलं सर आपण असं म्हणायचो गमतीत की काय आम्ही पाहून घेऊ, पण म्हटलं असं सायलेंट गुड बाय काही बरोबर वाटत नाही ना, आपण बोलू पण नाही शकलो. तर ते पण चिंतेत होते. आणि मग 2 दिवस अशी स्थिती राहिली. तर पहिल्यांदा जेव्हा सांगितलं त्यांनी मी बोलू शकलो नाही, आय वॉज चोक्ड. मी बाहेरून बसलो. 5 मिनिटांनी मी पुन्हा फोन केला, म्हटलं नाऊ आय एम ओके, मी पुन्हा एकदा तुम्हाला भेटतो आणि आपण बोलू. मग हे सगळं बोलणं आल्यावर ते म्हणाले की आपण प्रयत्न करतोय. दुसऱ्याशी संध्याकाळी ही रिवाईव्ह व्हायला लागली आणि नेक्स्ट डे सकाळी ते मला म्हणाले की मी बोलून आलो तिच्याशी, तू पण बोल, आता ती सेफ आहे. मी गेलो हिच्याशी बोललो, बाहेर आलो. ते मला म्हणाले आता गेलं तर चालेल ना, सायलेंट गुड बाय नाही आहे तर तू हॅलो म्हणून आलाय. तर हे ऐकायला ना कानाला खूप विचित्र वाटतं. पण मी हे सांगू इच्छितो की ज्यावेळेला प्रोलॉंग इलनेस असतो ना, आपण डॉक्टरांना बघतो ते इतक्या तणावात असतात, तर या गोष्टी स्ट्रेस बस्टर्स असतात त्यांच्यासाठी. पण असं आपण प्रत्येकाशी बोलू शकत नाही. तर ही जी केमिस्ट्री, हे जे सोबती असणं असतं, कुठलाही डॉक्टर जर आपण पहिल्यांदा भेटलो मी तुम्हाला म्हटलं की काही पण होऊ शकतं वगैरे, तर असं इट डझंट वर्क दॅट वे. तर तुम्ही ज्या वेळेला एका मार्गाने चालत असता, सगळ्यांचा उद्देश एकच असतो की या पेशंटचं बरं होणं, तर त्यात ती केमिस्ट्री जुळायला लागते. आणि या अशा तऱ्हेने आपण हलकं फुलकं ठेवायचा प्रयत्न करत असतो. पण बिलीव्ह मी की आतून मात्र आपण पूर्णतः संपलेलं, ते ऍक्सेप्ट कुठेतरी करायलाच पाहिजे. ते डेफिनेटली तसं असतं.
पण हळूहळू ही प्रोसेस आहे. आणि मगाशी आपण म्हटलं पुस्तक लिहिण्याचा उद्देश पण की सगळ्यांनी त्या प्रोसेसमध्ये जाण्याची गरज नाही. बरोबर. पण यातनं जे आपले टेकअवेज असतात हे असं होऊ शकतं आणि इट इज ऍब्सोल्युटली ह्युमन टू बी व्हल्नरेबल. तुम्ही जवळपास म्हणजे मृत्यूच्या दारातनं परत आलाय असा 3दा आलेले आहेत. 3दा. अजून एक सांगायला आवडेल मला की आपण जे म्हणतो ना की या परिस्थितीशी मी झगडलो, मला तो झगडा कधीच वाटला नाही. मला असं वाटलं फाईट हा निगेटिव्ह शब्द आहे आणि तुम्ही फाईट जर केली तर त्याच्यात हे होतं म्हणजे काय म्हणू आपण विरोध असतो आणि तिथे तुम्ही झगडत म्हणजे त्रास करून घेत असता. पण तुम्ही त्याच्याशी जुळवून घेतलं, तुम्ही ही गोष्ट लक्षात घेतली की हे आहे आणि ही सिच्युएशन आता आपल्याला हँडल करायची आहे, पण इथे झगडा नको आहे. ती फाईट जर आली तर मग तुमचं पूर्ण सगळं एनर्जी त्याच्यात लॉस होते. पण तुम्ही जर त्याच्याशी जुळवून घेऊन त्याला हँडल केला आणि त्यातनं मार्ग काढला तर तिथे तुम्ही छान हे करू शकता. आमचा नागपूरला कार्यक्रम ठरला होता 3-4 दिवसांनी का आठवड्याभरांनी. तर आम्ही तिला नेत होतो ॲम्ब्युलन्समधनं. तर कसा बसा ऑक्सिजनचा मास्क लावलेला होता. तर मला ती म्हणाली की पण काही झालं माझं आता तरी नागपूरचा कार्यक्रम कॅन्सल करायचा नाही. अरे अजिबात नाही, तुझा फोटो ठेवून आम्ही कार्यक्रम करू, कॅन्सल करणार नाही. तर हे जे असतं ना म्हणजे हा विश्वास किंवा एखाद्या गोष्टीला मोठ्या गोष्टीलाही आपल्या स्ट्राईडमध्ये घेणं, ऍडजस्ट करणं, तर ते हे आजारपणात शिकलो आम्ही. मुद्दा असा आहे की ऍक्सेप्टन्स जो तुम्ही आता सांगितला, तर आपल्याकडे ना ऍक्सेप्टन्सच कमी आहे. म्हणजे कसा तर लोकांची विचारधारणा काय असते की मला काही होणार नाही, पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा झालंच तर मी बघून घेईल, मी मॅनेज करेन, दुसरा. तिसरा मुद्दा असा की एखाद्या माणसाला म्हणजे मेल असेल फिमेल असेल काहीतरी दुर्गम आजार झालेला असतो किंवा त्याची जाणीव झालेली असते, पण ती आपल्या सोबत याला पार्टनरला किंवा इतर लोकांना सांगायचं नाही. मीच ते झेलणार, बघू काय होतंय ते बघून घेऊ. तर हा जो ऍक्सेप्टन्स आजकाल समाजामध्ये नाहीये, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? पुस्तकामध्ये तुम्ही त्या गोष्टींचा उल्लेख केलेला आहे, पण तरी सुद्धा अगदी थोडक्यात जर का आपल्याला प्रेक्षकांना सांगायचं असेल की तो, कारण मग त्या ऍक्सेप्टन्समुळे काय होतं, अजून एक गोष्ट फायनान्स, मी त्या बाजूवरती पण येणारच आहे की पैशांचा मुद्दा सुद्धा असतो, जेणेकरून लोक प्लॅनिंग करत नाहीत. आणि मुळातच तुम्ही खूप सुरुवातीलाच उल्लेख केला की स्वतःच्या शरीराकडेच दुर्लक्ष करणे, त्याच्याकडे लक्षच देत नाही. तर ह्या सगळ्यावरती अगदी थोडक्यात सांगायचं झालं की लोकांनी कसं प्रिपेअर राहायला पाहिजे. तर ही गोष्ट तुम्ही आता असं म्हणाल की मला काहीच होणार नाही या भ्रमात लोक राहायचे, पण कोविडने आपल्याला बरंच काही शिकवलेलं आहे. त्यानंतर आता आपण बघतो की लोक थोडेसे का होईना पण जागरूक झालेले आहेत. तर ही गोष्ट खूप आवश्यक आहे की इतकी अनसर्टनिटी असते लाईफमध्ये की कुठली गोष्ट केव्हा घडेल आपल्याला माहित नसतं. जेव्हा हार्ट अटॅक आला त्याच्या आदल्याच दिवशी मी संध्याकाळी डॉक्टरकडे जाऊन आलो होतो. त्यांनी चेकअप करून एव्हरीथिंग इज ओके असं सांगितलं होतं. अर्ध्या तासात तिला हार्ट अटॅक आला होता. नंतरच्या खर्चाचा खूप महत्वाचा भाग आहे. आपल्या देशात खूप खर्चिक ट्रीटमेंट आहे. आता वर्षाच्या ह्याच्यात साधारण 2013 पासून आतापर्यंत आम्ही तिच्या याच्यावर जवळपास 1,40,00,000 रुपये खर्च झालेले आहेत. सगळे ट्रान्सप्लांट, डायलिसिस, सर्जरी सगळं धरून बाकीच्या सर्जरीज, हॉस्पिटलायझेशन. पण त्यातले फक्त सुमारे 20% माझ्या खिशातनं गेले आहे. बाकी इन्शुरन्स कंपनीने दिले आहेत. म्हणजे 1 करोडपेक्षा जास्त इन्शुरन्स कंपनीने दिले आहेत. तर त्यामुळे इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स काढणं मी सांगतो की खूप महत्वाचं आहे. आपल्याला अवेअरनेस नाही, व्हेकल इन्शुरन्स काढत नाहीत. फायर इन्शुरन्स, हाऊसिंग लोन देणारी कंपनी फोर्स करते म्हणून लोक काढतात. स्वतःहून माझा फायर इन्शुरन्स काढा असं म्हणून कोणीच जात नाही. तर त्याबद्दल औदासीन्य असतं. तुम्ही लोकांना सांगतो की हे खूप खर्चिक आहे ट्रीटमेंट. किडनीचं विशेषतः अंडरलाईन करतो. तुम्हाला छोटासा एक फरक सांगतो की समजा एखादा हार्ट पेशंट आहे आणि समजा एन्जिओप्लास्टी केली, बायपास सर्जरी केली आणि त्यांनी लाईफस्टाईलमध्ये करेक्शन केले, तर तो म्हणू शकतो की हार्टचं दुखणं इज माय हिस्ट्री. इव्हन कॅन्सरमध्ये जे क्युरेबल प्रकार आहेत ते क्युअर झाल्यानंतर इट बिकम्स युअर हिस्ट्री. किडनीचा फरक हा आहे की यू आर ऑलवेज अ पेशंट टिल यू डाय. जरी तुमचा ट्रान्सप्लांट झालं तरी तुम्हाला हेवी इम्युनोसप्रेसंट्स असतात, म्हणजे प्रतिकारशक्ती शून्य केलेली असते, आणि किंवा डायलिसिस चालू असतं. त्यामुळे हा किडनी पेशंट नेहमी किडनी पेशंट असतो. खर्चिक गोष्ट असते आणि एवढं मोठ्या आजारांकडे जायची गरजच नाही. साधा आपला पाय तुटतो आपण बघतो, सर्जरी करायला 1,00,000 रुपये लागतात. त्यामुळे हेल्थ इन्शुरन्स प्रत्येकाने काढून ठेवावा असं समजायची गरज नाही. आणि मला काहीच होणार नाही असं तर नाहीच, केव्हाही काही होऊ शकतं. तर त्याबद्दल खूप जागरूक करायला पाहिजे. एक्झॅक्टली. मग त्याच्यावरच आपण आता थोडा वेळ बोलूयात की फायनान्शियल मॅनेजमेंटमध्ये सगळ्यात पहिल्यांदा ऍक्सेप्टन्स नसल्यामुळे आपल्या हेल्थसाठी किंवा आपल्या आजारासाठी पैसे बाजूला काढणं किंवा इन्शुरन्स घेणं हे आजकाल कमी होतंय किंवा बरेच लोकांमध्ये तो अवेअरनेस नाहीये.
आणि दुसरी गोष्ट अशी होते की बिझनेस करणारे बरेच लोक असतात. बरोबर. सो जॉब करणाऱ्यांमध्ये तरी कंपनीकडनं इन्शुरन्स त्यांना मिळू शकतो. बिझनेस करणारे जी लोक असतात त्यांच्यामध्ये तर हा अवेअरनेस अजिबातच नाही. तर मग ह्या लोकांसाठी तुम्ही काय सांगाल? तर मुळात आता जसं आपण म्हटलं की हेल्थ इन्शुरन्स काढणे बेस अमाऊंटचा आणि प्रत्येकासाठी वेगवेगळं. तुमच्या घरात व्यक्ती किती आहेत, त्यात वृद्ध किती आहेत, त्यातही आजारी किती आहेत, या सगळ्या गोष्टींचा. कारण त्या छोटे छोटे तर रायडर्स असतात पहा, कुठले की काही काही आजार पण आहेत 4 वर्षानंतर तुम्हाला तो फायदा घेता येतो. म्हणजे डायबिटीस तुम्हाला असेल तर तुम्हाला 3 वर्षानंतरच किडनीचा उपचार घेता येतील, असे काही काही त्याच्यात सबलॉज असतात. तर ते कोणाला तरी कन्सल्टंटला विचारून आपल्या मनाने निर्णय न घेता आपल्या स्वतःच्या कुटुंबाकरता जे आवश्यक आहे, तर ते तुम्ही व्यावसायिक असा किंवा नोकरीत असा, तुम्ही बेसिक, मी सगळ्यांना सांगतो की बेस प्राइसचा करून ठेवा ना, खूप मोठं नको. आणि जेवढा लवकर करू तर प्रीमियम पण कमी असतो. वयानुसार तो वाढत जातो. हेल्थ इन्शुरन्स असतो. आणि आपण बऱ्याचदा कसं होतं माहिती का, आपण हेल्थ इन्शुरन्स वगैरे बोलतो, आपण 5% लोकांबद्दल बोलतो समाजातल्या. 95% जे लोक आहेत त्यांना काहीही ऍक्सेस नसतो. तर आमचं काम त्यांच्यासाठी आहे. तर सरकारच्या स्कीम्स असतात, जसं महात्मा फुले योजना आपल्या इथे आहे, तर फुकट डायलिसिस होतं गरजू लोकांचं. किंवा प्रधानमंत्री योजना असते मेडिकल स्कीम, त्यात होतं. आयुष्यमान भारत किंवा लोकल ज्या ऑटोनॉमस बॉडीज असतात, म्हणजे जसं म्युनिसिपल कॉर्पोरेशन आहे, त्यांच्या स्कीम्स असतात, रोटरी क्लब्स मदत देत असतात. तर हे लोकांपर्यंत पोहोचणं आवश्यक आहे. कारण त्या खर्चाची बेरीज, आणि आता मी जे काम करू शकतो ना, मी जसं तुम्हाला सांगितलं की हे जर मला सगळे पैसे उभारायचे असते तर मग घर विकणे, जमीन विकणे, आणि मग हे सगळे उपद्व्याप जे आम्ही करतो त्याच्याकरता वेळच मिळाला नसता. कारण इच्छा नसते असं नसतं, प्रत्येकाची इच्छा असते, पण तो खूप त्या बोजाने दबलेला असतो. तर त्यामुळे हेल्थ इन्शुरन्स त्याचा फायनान्शियल ऍस्पेक्ट खूप महत्वाचा आहे, सगळ्यांनी काढून ठेवायला पाहिजे. प्रिपरेशन, मी ॲडिक्शन्स पासून दूर राहायला पाहिजे. हा रिलेटेड विषय नसला तरी मी सांगतो, माझे सिगरेट पिणारे मित्र असतात त्यांना मी सांगतो की एक सिगरेट प्यायली की 100 रुपये बाजूला ठेवा, 10 सिगरेट प्यायला की 1000 रुपये ठेवा. उद्या तुमचं काही बरं वाटलं तर कुटुंबाला ते तेवढे पैसे तरी मिळतील. अपार्ट फ्रॉम अदर इन्व्हेस्टमेंट, सिगरेट फंड गोळा करा. तर असं आहे. तर आपण ज्यावेळेला तुम्ही म्हणालात की माझं होईल ते पाहून घेईन, हे कोणासाठी योग्य आहे की जसं मी अविवाहित आहे, मी एकटाच आहे, मी बघून घेईन काय होईल. पण माझ्याशी जे असोसिएटेड लोक आहेत त्यांची चूक नसताना ते भरडले जाणं हे कितपत योग्य आहे. तर त्यामुळे मला वाटतं मी काही करीन असं म्हणू शकतो ज्यावेळेला मी एकटा आहे, पण तुमची कुटुंब आहे, तुमचे आई वडील आहेत, तर त्यांच्यासाठी आपण असं ॲटिट्यूड ठेवणं योग्य नाही असं मला तरी वाटतं. तुम्ही आता बोलता बोलता तुम्ही जे आता काम करता, तुमचं स्वतःचं एक NGO आहे सोबती सेवा नावाचं, सो त्याबद्दल आता आपण उल्लेख केलेलाच आहे, तर त्याच्याबद्दलच बोलूयात की सोबती सेवा नक्की काय आहे, काय करतं आणि कोणाकोणाला त्याची मदत होऊ शकते. तर बेसिकली आम्ही ज्यावेळेला सुरुवात याची झाली ही किडनी सपोर्ट ग्रुपने झाली. ज्यावेळेला आम्ही जसं सांगितलं की रुग्णालयात जायचो, लोकांशी बोलायचो, तर आम्हाला लक्षात यायला लागलं की आपली लोकसंख्या वाढते ना, तर डॉक्टरांवरचं लोड खूप वाढत आहे. आणि काही काही क्षेत्र जे निश म्हणतो आपण, जसं नेफ्रॉलॉजी आहे, न्यूरोलॉजी आहे, कार्डिओलॉजी आहे, तर पेशंटची संख्या इतकी असते, तुम्ही विश्वास ठेवणार नाही, 100 पेशंट बघायला लागतात लोकांना एका डॉक्टरला. 100 पेशंट एकाला 5 मिनिटं दिले तर 500 मिनिटं ह्युमनली पॉसिबल नाही आहे त्या डॉक्टरला. असं नाही की डॉक्टरांची इच्छा नसते, शक्यच नाही आहे. मग आम्हाला वाटलं की जे नॉन मेडिकल गोष्टी आहेत, म्हणजे आहार आहे, लाईफस्टाईल आहे, आम्ही दोघंही योगा टीचर आहोत सर्टिफाईड, तर तो फिटनेसचा भाग आहे. तर या गोष्टी नॉन मेडिकल आहेत पण त्या पूरक आहेत आजारपणाच्या ट्रीटमेंटमध्ये. तर आम्ही ते चालू केलं, केअरिंग फॉर किडनी नावाचा एक सपोर्ट ग्रुप चालू केला. त्या माध्यमातून आम्ही त्यांना एक नियम घातला की मेडिकल याच्यात आपण पाय ठेवायचं नाही. त्याबद्दल कुठलाही प्रश्न असेल तुमच्या डॉक्टरना विचारा, पण आहार, जीवनशैली, व्यायाम आणि रेस्ट याच्याबद्दल आम्ही बोलायला लागलो. जसं की एक असतं किडनी पेशंटमध्ये पाणी कमी प्यायला सांगतात, कारण वॉटर रिटेन्शन होत असतं, किडनी प्रोसेस करत नसल्यामुळे पाणी थांबून राहतं शरीरात. तर पाणी कसं कमी प्यायचं ही प्रॅक्टिकल डिफिकल्टी आहे प्रत्येक पेशंटकडे. डॉक्टर फक्त एवढं सांगतात की तुम्हाला 1.5 लिटर पाणी 24 तासात प्यायचं आहे, पण ते कसं 24 तास पुरवायचं, आणि तहान लागते, कारण आपण सायकोलॉजिकली ते सवय जडलेली आहे म्हणून आपण त्यात असतो. तर मग हे कसं मॅनेज करायचं हे मी सांगायचे की मी कसं केलं. तर मला तहान लागली की मी चूळ भरते, पाणी फेकून देते, मग थोडा वेळ गारगार वाटतं, बरं वाटतं, तोंड धुते, मग त्यांनी गार वाटतं, मग अर्धा पाऊण तास त्यात जातो. म्हणजे असे तुम्ही ज्येष्ठ मधाची काडी ठेवा किंवा बर्फाचा एक तुकडा असा जिभेवर घोळवा. ते यात 3-4 तास गेले की तुम्ही तेवढं पाणी मग आणि एका वेळेस त्या पेशंटला भरपूर पाणी पिता येत नाही, म्हणजे पेलाभर प्यायलं वगैरे असं करता येत नाही. तर मग ह्या गोष्टी ज्या होत्या
त्या आम्ही पेशंटला की प्रॅक्टिकल डिफिकल्टीज उपचार घेताना काय काय येतात ते आम्ही त्यांना तिथे मदत करायला लागलो आणि ते खूप त्यांच्या फायद्याचं ठरत गेलं. सॉल्ट कमी ठेवणे आणि पाणी कमी पिणे ह्या 2 किडनी पेशंटसाठी अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी आहेत. त्यानंतर जी बायोकेमिस्ट्री असते आपली म्हणजे पोटॅशियम, सोडियम, युरिया, फॉस्फरस हे सगळं खूप मेंटेन करायला लागतं. ह्याच्याबद्दल तुम्ही इमॅजिन करा की आज आपल्याला हे निदान ऐकून तरी माहिती आहे, पण किती मोठ्या प्रमाणात लोकांना ह्याचं काहीही गम्य नाही, काहीच कळत नाही. त्यांना प्रोटीन काय आणि ते कसं वाढवायचं आणि कमी कसं करायचं काही कळत नाही. तर इथे आम्ही त्यांना मदत करायला लागलो की नारळ पाणी पिता येणार नाही कारण पोटॅशियम आहे, फळं खाता येत नाही, डायलिसिस त्याच गोष्टी असतात ज्या पेशंटला पहिले दिल्या आणि पहिले ते ऍपल दे, नारळ पाणी नेफ्रोलॉजिस्ट फेकून द्यायला सांगतात आधी की या पेशंटच्या वॉर्डमध्ये जाताना आधी ते नारळ पाणी फेका कारण त्यात हाय पोटॅशियम असतं. तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या माहिती नाहीयेत त्या आम्ही त्यांना सांगायला लागलो. केअरिंग फॉर किडनीचं काम तेच होतं, तिथनं ह्याची सुरुवात झाली आणि मग नंतर हे काम वाढत गेलं. आणि आपण मगाशी बोलत असते की रोग वेगवेगळे असले तर समस्या त्यांच्या कंपॅनियन्सच्या त्याच असतात. तर मग आम्ही सोबती सेवा संस्था 2024 मध्ये चालू केली. तर आमचा उद्देश हा कंपॅनियन्सवर आहे, सोबतींवरच आहे. कारण रुग्णाकडे सगळ्यांचं लक्ष असतं, डॉक्टरांचंही लक्ष असतं, पण त्याचे जे साथीदार असतात ना त्यांच्या खूप अडचणी असतात. आपण सांगितलं फिजिकल, इमोशनल, सायकोलॉजिकल खूप ताण असतात. आणि कधी कधी काय होतं की हल्ली दोघंही समजा 60च्या वरचे आहेत, रुग्ण आणि सोबती, तर तो स्वतः मेडिकेशनवर असतो सोबती. मग तो स्वतःच्या डॉक्टरच्या व्हिजिट्स, स्वतःची औषधं जाणीवपूर्वक कोणी करत नाही. तो इतका इन्व्हॉल्व होतो की तो आपल्याकडे ऑटोमॅटिकली. आम्ही फक्त सोबत्यांवर फोकस ठेवून काम करतो. त्यानंतर पेशंटवर फोकस नाही असं नाही, पण जास्त एम्फेसिस आमचा सोबत्यांवर आहे. आम्ही वर्कशॉप्स घेतो दवाखान्यांच्या माध्यमातून टर्मिनली लोकांकरता, म्हणजे असे आजार जे कधी बरे होणार नाहीत. अल्झायमर्स आहे, डिमेन्शिया आहे, किडनी रोग आहे, कॅन्सरचे काही प्रकार आहेत, काही क्युरेबल आहेत. तर असे जे प्रदीर्घ काळ चालणारी आहे असं आपण म्हणू, जे प्रदीर्घ आजारांमध्ये कस लागतो सोबत्यांचा, तर त्यांना आम्ही काउन्सिलिंगच्या माध्यमातून आणि कधी कधी आर्थिक मदत जी काही शक्य होईल त्या माध्यमातून आम्ही त्यांना प्रयत्न करत असतो की काही ना काहीतरी सपोर्ट व्हावा, जस्ट बिईंग अ कंपॅनियन. खूपच अवघड काम आहे, म्हणजे मला तरी ऐकून असं वाटतंय. कारण की मुळातच एखाद्या सोबतीचंच काम खूप अवघड असू शकतं. त्यासोबत त्याची मानसिक स्थिती जाणून त्याला गाईड करणं आणि त्याला सांगणं की तू काय कर, काय करू नको, किंवा त्याची स्वतःची लाईफ इझी करणं, हेच काम मला ऐकूनच इतकं अवघड वाटतंय. तुम्ही तुमच्या एनजीओ मार्फत तेच काम करतात, हे खूपच कौतुकास्पद वाटतंय. मग ह्याच्यामध्ये तुम्हाला असे अनुभव कधी आलेत का, किंवा एखादा अनुभव की आजकाल बऱ्याच वेळेला असं होतं की जे दुर्गम आजार आहेत की जे नाही बरे होणार आहेत आणि तो पेशंट आता प्रचंड प्रमाणात वैतागलेला आहे, आणि सो दॅट कंपॅनियन ॲज वेल की नाही बाबा आता काही होऊच शकत नाही, आता संपलाय, सगळा खेळ संपलाय, पण अजून जीवन रेषा चालू आहे फक्त, दॅट्स इट. तर त्या काळामध्ये त्या कंपॅनियनचा रोल कसा असू शकतो, किंवा असा काही तुम्हाला अनुभव आलाय का? एक घटना आहे सत्य, आपण नाव त्यात घेऊ नये अर्थात. बरोबर. एक रुग्ण होता, तो लिव्हर पेशंट होता. माझी तिथे दवाखान्यातच त्याची ओळख झाली, त्याच्या नातेवाईकांची पण ओळख झाली. तो एक 35 ते 40 वर्षाचा व्यसनी होता. तो गावात त्याला दारूचं खूप व्यसन होतं, त्यामुळेच ते लिव्हर खराब झालं होतं. त्याचे वृद्ध आई वडील, एक मुलगा आणि बायको असे बाहेर बसलेले असायचे. हा खूप खर्चिक रोग आहे, खूप खर्च झाला होता. आणि एक अशी स्टेज आली होती की त्यांना आता जमीन विकावी लागणार होती आणि हा मुलगा सुधरेल की नाही. लिव्हर ट्रान्सप्लांटचं त्यांना हे सजेशन दिलं होतं आणि तो जगणार नाही अशी शक्यता होती. मग हे तुम्ही आता जे म्हटलं ते फार महत्त्वाचं असतं की आता आपण म्हणतो की त्या व्यक्तीचं आयुष्य महत्त्वाचं आहे, प्रत्येक आयुष्य वाचायला लागेल, पण त्याबरोबर ही बाकीची आयुष्य असतात, म्हणजे वृद्ध आई वडील, मुलगा, बायको, ही पण आयुष्य महत्त्वाचीच असतात. तर त्यावेळेला आपल्याला दिसतंय की आता काही ट्रीटमेंटनी होऊ शकत नाही, डॉक्टर स्वतः तसं सांगू शकत नाही. तर त्यामुळे त्याचे जे कंपॅनियन्स आहेत त्यांना हा निर्णय घ्यायचा असतो. तर यावेळेला ते काउन्सिलिंग लागतं. आणि या अनुषंगाने मी सांगू इच्छितो की आपल्यासारखे जे सुशिक्षित लोक असतात ते मेडिकल विल तयार करू शकतात. मेडिकल विल असा एक प्रकार आहे ज्याच्यामध्ये मी नमूद करतो की मला इन्व्हेजिव्ह म्हणजे मला व्हेंटिलेटरवर ठेवू नये, जर मला ओरल काही मेडिकेशन असेल, इंट्राव्हेनस असेल ते घ्यायला तयार आहे. नॉन इन्व्हेजिव्ह व्हेंटिलेटर सुद्धा मला चालेल, पण एक्स्ट्रीम काही करू नये माझ्यावर उपचार, असं विल प्रत्येकाने करून ठेवा. त्यांनी इतरांचं काम सोपं होतं. सोसायटल प्रेशर्स असतात, नातेवाईकांची प्रेशर्स असतात, त्या माणसाला गिल्ट फिलिंग असतं की अरे मी असं कसं काय, हाऊ कॅन आय पुल द प्लग, तो माणूस माझा कुणीतरी असतो ना. तर त्यामुळे मग त्यावेळेला जर मीच असं लिहून ठेवलं आहे तर मग ती क्लॅरिटी येते, मग डॉक्टरांना ते सोपं जातं.
तर हा फार महत्वाचा भाग आहे की हे असे डिसिजन घ्यावे लागतात हम्म. आणि कोणीही ते स्वेच्छेने घेत नसतो. बरोबर. सगळ्यांना दुःख होत असतो आणि हे खरं अडचणीत येणारी सिच्युएशन यावेळेला मग काउन्सिलरचं काम खूप महत्वाचं असतं. एक्झॅक्टली. की त्यांना सांगणं, मेंटली प्रिपेअर करणं. लगेच होतं असं नाही, पण हळूहळू आपल्याला सगळ्यांना ते अंगवळणी पडायला लागतं आणि कारण बाकीच्या आयुष्यांचा पण विचार करायचा. दुसरा एक महत्वाचा भाग, तो रोगी व्हेंटिलेटरवर आहे, तो व्यक्तीने कदाचित त्याची पण इच्छा असते की पुढे झाला आता, हा त्रास नाही सहन होते, तो बोलू पण शकत नाही. बरोबर. तर एका प्रकारे त्याची पण सुटका होणार असते आणि त्यामुळे हा सगळा सांगोपांग विचार करून हा निर्णय घ्यायचा. थोडी आय वुड से की हे खूप वैयक्तिक आहे, म्हणजे आपण सांगू शकतो, पण हा प्रत्येक भावनिक निर्णय असतो, इमोशनली चार्ज वातावरण असतं. तर त्यामुळे आपण ते कसं पोचायचं हे स्किल असतं. म्हणून हे जे ट्रेन काउन्सिलर्स असतात त्यांच्या माध्यमातून आपण ह्या मेसेज त्यांच्यापर्यंत नेऊ शकतो. पण ते पण सांगा एका त्या यांच्याबद्दल की ज्यांचं वॉल्व रिप्लेसमेंट करायचं होतं आणि त्या किडनी पेशंट पण होत्या स्वतः. एक खूप चांगला याच्यात उदाहरण आहे, चांगलं नाही म्हणता येणार, की समजूतदार तो व्यक्ती होता. आमच्याबरोबर एक डायलिसिसला होते त्या बाई, त्यांचं 3दा डायलिसिस चालू होतं, गरीब कुटुंबात नव्हते, पण त्यांचे मिस्टर जिथे काम करायचे, नवरा काम करायचा, त्या मालकाने सगळा त्यांचा खर्च उचललेला होता. त्यांचा ट्रीटमेंट तशी चालू होती. पुढे त्यांना हार्टचा इश्यू तयार झाला आणि व्हॅल्व रिप्लेसमेंटची सर्जरी करायची होती. मालकाने खूप पैसे ऑलरेडी दिलेले होते, आता ते 5 लाख रुपये उभे करायचे होते त्या माणसाला, तर तो शक्यच नव्हतं त्यांना. एकदा मी डायलिसिस बेमध्ये बाहेर बसलो होतो लोकांशी बोलत, तर तो आला बाजूला, माझ्या बाजूला येऊन बसला. तर मला दिसलं की हा डिस्टर्ब्ड आहे, म्हणून मी जवळ गेलो, म्हटलं काय झालं, तर तो रडायला लागला. तो म्हणाले की असं असं आहे की आता आपल्याकडे पैसे नाही आहेत, आपल्याला तिला घरी न्यायचं आहे आणि 4 वर्षाचा मुलगा होता. तर त्या बारक्याला इकडे, ते बारका म्हणायचे ते की बारक्याला इकडे आणू देत नाही दवाखान्यात ICUत, तिला बारक्याला पाहायचं आहे, पण आता आपल्याला तिला घरी न्यायचं आहे, आपल्याकडे पैसे नाही आहेत. तर आणि तिथे ते डॉक्टर होते, ते इंग्रजी बोलणार होते, कदाचित दक्षिणेतले कोणी असते. तर तो म्हणाले की तुम्ही येऊन बोलता का, मला त्यांना ते सांगायचं आहे. तर मी त्यांच्याबरोबर गेलो आणि त्या डॉक्टरांना म्हटलं की यांना ट्रीटमेंट थांबवायची आहे, यांच्याकडे पैसे नाही आहेत. तर ते म्हणाले की पण हे अंडरटेकिंग यांना द्यावं लागेल, असं की आम्ही आमच्या रिस्कवर नेतो आहोत. म्हटलं तयार आहेत ते द्यायला आणि मी पण सही करतो विटनेस म्हणून. मग तसं मी अंडरटेकिंग तयार केलं. मग ते प्रोसेस जेव्हा चालू झाली, आम्ही बाहेरून बसलो, तर ते मला म्हणाले की मी हे बरोबर करतोय का सर, असं करतोय. म्हटलं की हे बघ, माझ्या मते ते बरोबर आहे आणि मी तुला जास्त इथे ज्ञान पण देऊ शकत नाही. मी तुला असं म्हणू शकतो का की हे घे 5 लाख रुपये आणि सर्जरी, तर मला बोलण्याचा अधिकार आहे. मी तसं करू शकत नाहीये. त्यामुळे हे योग्य निर्णय आहे आणि तिला पण घरी जायचं आहे. आणि त्यानंतर ती बाई घरी गेली, त्यांचा मला रात्री फोन आला की ती घरी आली, आम्ही एकत्र जेवलो आणि ती बारक्याशी बोलली आणि म्हणाली की मला अस्वस्थ होतं, मी झोपते, आणि त्यानंतर ती उठलीच नाही पुढे. तर हा जो प्रसंग असतो ना, तर यातनं आपल्याला खूप शिकायला पण मिळतं, जबाबदारी पण वाटते की कोणीतरी तुमच्या म्हणण्यावर एक्झॅक्टली तो निर्णय घेतो आहे असं म्हटल्यानंतर आपण खूप स्टेबल राहून, बॅलन्स राहून. आणि म्हणून मी लोकांना म्हटलं की ज्ञान तेव्हा द्या जर तुम्ही देता काय की 10 लाख रुपये घे आणि ट्रीटमेंट कर. हे जर तुम्ही करू शकत नसाल तर फुकटचे सल्ले कोणाला देऊ नये. आणि मग त्या परिस्थितीत कुठलाही निर्णय कधीच 100% बरोबर असणार नाही ना. त्या परिस्थितीत जे योग्य असेल ते डॉक्टरांच्या, काउन्सिलर्सच्या आणि इमिजिएट रिलेटिव्हच्या, ज्याला आपण फर्स्ट डिग्री रिलेटिव्ह म्हणतो, त्यांच्या एकत्र विचाराने हा सल्ला घ्यायला आणि डिसिजन घ्यायला पाहिजे. आणि इथे मला एक छोटीशी अपील करायची आहे की आपण जे इन्शुरन्स, फायनान्शियल मॅनेजमेंट ह्या सगळ्या गोष्टी बोलतो, हे मिडल क्लास, अपर मिडल क्लास आणि त्याच्यावरच्या लोकांसाठी आहे. पण आपल्या देशातला एक पूर्ण वर्ग असा आहे जो की म्हणजे 50% वर जे लोक आहेत ते इतक्या वाईट अवस्थेत आहे, फायनान्शियली पण आणि इतर यांनी पण. तर त्या लोकांसाठी मला असं वाटतं की आपण प्रत्येकाने ज्याला ज्याला शक्य असेल, जो जितकं देऊ शकत असेल, म्हणजे अक्षरशः एक 30 रुपये महिना देऊन एक वॉकिंग स्टिक भाड्याने आणून देणे, एवढं जरी कोणी करू शकत असेल तर प्रत्येकाने ज्याला शक्य असेल त्यांनी मदत करावी. आम्ही हे म्हणत नाहीये की आमच्या संस्थेला मदत करा, आम्ही करतच असतो, आम्हाला देणारे पण आहेत. पण हे चांगल्या चांगल्या संस्था शोधून जे ज्या क्षेत्रात चांगलं काम करतात आहे त्या लोकांना, जे फायनान्शियली थोडेसे स्टेबल आहेत, त्यांनी आपल्या आयुष्यातलं एक सेलिब्रेशन कमी करून त्याचे पैसे निदान द्यावेत, असं मी खूप गरज आहे. खूप वाईट वाटतं की जेव्हा एक पेशंट एक डायलिसिस नाही घेऊ शकत, हे तर खूप मोठं झालं, पण तो त्या डायलिसिसच्या वेळेस त्याला खायला बिस्किटे लागतात आणि 1 कप चहा लागतो, ते घ्यायचे पण त्या व्यक्तीकडे पैसे नसतात.
तेव्हा खूप वाईट वाटतं. तेव्हा पुढे ज्याचा हात येत असेल आणि ज्याला वाटत असेल की एवढं तरी मी करू शकतो, तर त्यांनी तेवढं तरी नक्की करा. आम्ही आमचे डिटेल्स देऊ आमच्या संस्थेचे, आम्हाला पण तुम्ही मदत करू शकता. आम्ही या पेशंट्सला जितके जास्त प्रमाणात मदत करू शकतो ते करतोच आहे. अनेक लोक आमच्या पाठीशी उभे आहेत, पण तरी मदतीचा ओघ कमी होऊ नये. कुठल्या संस्थेला नाही, ज्या प्रामाणिकपणे काम करतात आहे त्या सगळ्या संस्थांना असं, कारण खूप वेगवेगळ्या क्षेत्रात हे काम सुरू आहे. पण आम्ही जे किडनीच्या बद्दल बोलतो की हा न थांबणारं हे आहे आणि सतत करायला, दर आठवड्याला मरेपर्यंत डायलिसिस जर करायचं असेल तर त्या व्यक्तीला खूप खर्च येतो. निदान एखाद्या तरी फॅमिलीला एखाद्या डायलिसिससाठी तरी मदत करा, असं मी आवाहन करते. नक्कीच. आणि ताईंना मी पण सपोर्ट करीन आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांचे डिटेल्स आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की देतो, सो दॅट तुम्ही त्यांना मदत करू शकता, किंवा त्या म्हणाल्या तसं इतर संस्थांना पण मदत करा. पण ह्या मदतीमार्फत मला असं वाटतं की कुठेतरी आपण छोट्याशा प्रमाणात एखाद्या टक्क्याने कोणाचा तरी सोबती होऊ शकतो इनडायरेक्टली. सो तो पण व्हायला काही आपल्याला त्रास नसावा, नक्कीच आपण होऊ शकतो. आणि छोटी रक्कम अगदी 30 रुपये महिना त्यांनी सांगितलं, इथपासनं मदत करू शकतो. बऱ्याच वेळेला मनात आपल्या डाऊट येतो की अरे मी किती मदत करू शकणार आहे. 30 रुपये, 50 रुपये, 100 रुपयांनी सुद्धा आपण मदत करू शकतो. आणि तुम्हाला माहित नाहीये त्या 30 रुपयाचं 40 रुपयाचं महत्व कोणासाठी तरी किती असू शकतं ते. सो नक्कीच आपण तो विचार करूया. पुढे मला ह्या सगळ्यामध्ये ना डॉक्टरांचा रोल किती महत्वाचा आहे हे जाणून घ्यायला आवडेल. कारण की काही बाबतीत माझ्या ऐकिवात मला पर्सनल एक्सपिरियन्स मध्ये असं जाणवलेलं आहे की आजकाल ना डायग्नोसिस तितकंसं परफेक्ट होत नाही. झालं तर त्याच्यावरती आयदर उपचार नसतात किंवा फार सेकंड थर्ड ओपिनियन्स आपल्याला घ्यावी लागतात आणि मग त्यानंतर आपण परफेक्ट उपचारापर्यंत पोहोचू शकतो. तर डॉक्टर किती मोठा रोल प्ले करतो या सगळ्यामध्ये? डॉक्टरचा रोल राईट फ्रॉम द बिगिनिंग फार महत्वाचा असतो. आणि तुम्ही म्हटलं असं की ज्यावेळेला आपण एखाद्या डॉक्टरकडे जातो तर त्याच्याबद्दल जाताना पहिले चाचपणी करणे की त्याचे अनुभव काय आहे, म्हणजे पेशंटचे त्याच्याबद्दलचे ओपिनियन्स असतात, ज्याला आपण क्रेडेन्शियल्स म्हणतो, ते चेक करून आपण तो डॉक्टर निवडावा. की आपण त्या डॉक्टरकडे गेलं तर त्यावेळेला त्यांनी काही आपल्याला निदान केलं तर ते बरोबर आहे की नाही हे तपासून पाहायचा आपल्याला पूर्ण अधिकार असतो. त्यामुळे सेकंड ओपिनियन घेण्यात काही गैर नसतं. ओके. आणि कुठलाही डॉक्टर त्याबद्दल, चांगला डॉक्टर त्याबद्दल ऑब्जेक्ट कधी करत नाही, कारण ते क्रॉस चेक करून घ्यायचं असतं फक्त. आणि तो माझा अधिकार आणि महत्वाची गोष्ट आहे. तर मग दुसऱ्या डॉक्टरकडे आपण जातो आणि मग त्यावेळेला ते आपल्याला ठरतं की असं हा निदान झालेला आहे. मग त्यावेळेला मी नेहमी असं सांगतो की मग दोनपैकी कुठल्याकडे जायचं तुमचा निर्णय असतो, म्हणजे पहिल्याकडे की दुसऱ्याकडे. पण जर तुम्ही पहिल्याकडे जरी गेलात तरी हे त्याला सांगण्याची आवश्यकता असते की आम्ही दुसऱ्यांना पण भेटलो आणि त्यांनी पण असं सांगितलं आणि आम्हाला आता तुमच्याकडे ट्रीटमेंट घ्यायची आहे. कारण परस्पर विश्वास हा त्याचा पाया असतो. तर एकदा डॉक्टरला कळले की हे लपवत नाहीयेत काही, डॉक्टर लपवू पण नाहीये, तर मग त्यावेळेला मग तुमची ती केमिस्ट्री डॉक्टर सोबत सुद्धा घडायला लागते. तुम्ही म्हटलं तसं हल्ली बरंच झालेलं आहे की आपण म्हणतो की रोग बऱ्याचदा वाढतात आहेत, तर त्याबद्दल मेडिकल फॅटर्निटी सांगतं की आता निदान वाढतंय. पूर्वी आपण एवढा टेस्ट करतच नव्हतो, आता त्यामुळे निदान जास्त होतंय, रोगाची संख्या वाढते. आणि एकदा डॉक्टरशी आपली केमिस्ट्री जमली की मग आपलं आजाराचं स्वरूप नेमकं काय आहे त्यांच्याकडे समजावून घ्यायचं असतं. कुठल्याही डॉक्टरला त्रास द्यायचा नाही. मी नेहमी सांगतो की एखादा खूप बिझी असतात तर असिस्टंटचा नंबर घ्या आणि काही इमर्जन्सी असेल तर डॉक्टरला भेटा. डॉक्टरला भेटण्यात ना नसते, पण तेवढी ते सिरियस सिच्युएशन असेल तर भेटा, डॉक्टरांना प्रश्न विचारा. मुख्य म्हणजे मी नेहमी सांगत असतो की आपल्या इथे पहा की स्थळ बघायचे, लग्न करायच्या आधी असं असायचं की 4 मुली पाहिल्या, 5 मुली पाहिल्या आणि मग एका मुलीशी लग्न ठरलं. तसं तुम्ही 4 मुली पाहिल्यानंतर एका डॉक्टरशी वेन यू गेट मॅरिड टू दॅट डॉक्टर, किंवा प्रेमाच्या भाषेत आपण म्हटलं तर इफ यू फॉल इन लव्ह विथ दॅट डॉक्टर बी लॉयल. टू टायमिंग करू नका की इकडे मी तुमच्याचकडे इकडे कोण असं नका करता. त्याला पूर्ण विश्वास ठेवा. तेव्हा तुम्ही 100% विश्वास ठेवता मग डॉक्टरला पण विश्वास येतो की हा माझ्यावर विश्वास. आणि मग त्याच्यामध्ये सुद्धा एक कमिटमेंट असते ना. कुठलाही डॉक्टर हा ऑनेस्टलीच प्रयत्न करत असतो. 2 वे प्रोसेस असते. जसे शिक्षण 2 वे प्रोसेस आहे तसं हे पण 2 वे प्रोसेस आहे. आपण रिस्पॉन्ड करणं, डॉक्टरने रिस्पॉन्ड करणं. त्या डॉक्टरचा रोल अतिशय महत्वाचा आहे. वारंवार डॉक्टर बदलले हे करायला नको. एका डॉक्टरवर विश्वास ठेवायचा आणि कुठलीही गोष्ट करायची असेल त्याच्यात कन्फाईड करायचं की सर असं असं मला वाटतंय, मी करू का? त्यांनी हो म्हटलं आणि चांगला डॉक्टर कधी ऑब्जेक्ट करत नाही. त्याच्यामुळे डॉक्टरशी रिलेशन खूप नाही, कारण डॉक्टरांवरतीच विश्वास ठेवणे हा प्रकार थोडा कमी का होत चाललाय? कारण की पूर्वीच्या काळी, म्हणजे आता मला माझे आई वडील सांगतात की फॅमिली डॉक्टर नावाची एक कन्सेप्ट असायची
की फार 3-3, 4-4 पिढ्या त्यांच्याकडे जात आहेत. त्या डॉक्टरांना सगळं त्यांच्याबद्दल माहिती आहे, हिस्ट्री माहिती आहे, सगळं माहिती आहे. आजकाल आता जॉब असे असतात की लोकांना फिरस्तीला राहावं लागतं, त्यामुळे फॅमिली डॉक्टर नाही अशी कॉन्सेप्ट ठेवता येत किंवा त्यांना जाता येत नाही. मग अशा केसेसमध्ये कोणी IT कपल असेल किंवा कोणी ट्रान्सफर असेल, इकडे असेल, मग त्यांनी कसा डॉक्टरवरती विश्वास ठेवा? याच्यामध्ये नेहमी छान आम्ही सांगत असतो की आता फॅमिली डॉक्टर नाही आहे, बट यू मस्ट हॅव अ डॉक्टर इन द एक्सटेंडेड फॅमिली. ओके. तुमच्या फॅमिलीमध्ये, मित्रमंडळात, कोणाच्या तरी ओळखीत एक डॉक्टर तुमचा असावा जो तुमच्या विश्वासातला असावा. फॅमिली डॉक्टर तो नाही आहे, पण तुमच्या एक्सटेंडेड फॅमिलीमधला तो डॉक्टर आहे. तर त्याच्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट करून मग तो तुम्हाला सुटेबली अटॅक करू शकतो. आणि आपल्या प्रत्येकाच्याच परिचयात, मित्रात, नातेवाईकात एक तरी डॉक्टर असतोच. तर तो कुठल्या का बाजूला असेल म्हणजे, पण त्याला तो बेसिक तर MBBS केलेलंच असतं तरी. तर आपण असा एक डॉक्टर प्रत्येकाच्या जवळ हवा. तर आपण म्हणतो की फॅमिली डॉक्टर नाही, बट अ डॉक्टर इन द एक्सटेंडेड फॅमिली. तुम्ही आधीपासून हेरून ठेवावं लागतो. तहान लागल्यावर वेळ खणण्यात असं की 1-2 लोक आहेत, त्यांचे नंबर, त्यांच्याशी एकदमच जाऊन आजारपणात बोलण्यापेक्षा आधी त्यांना विषय द्यायचा. व्हॅलेंटाईन्स डे आहे, भेटून फोन करून की सर नमस्कार, हॅपी व्हॅलेंटाईन्स डे वगैरे, मी अमुक अमुक. तर हे एकदा केलं की तुमचे तुम्हाला हेरून ठेवायला पाहिजे की मला गरज पडू नये कोणालाच. म्हणजे मी तर बऱ्याचदा असं म्हणतो की आमची गरज कोणालाही पडू नये. मी हे पण सांगतो की जास्त आमच्याशी बोललं तर तुम्ही डिप्रेशन मध्ये असं काही करू नका. पण ऍट द सेम टाइम तुम्ही मगाशी आपण म्हटलं की मला काहीच होणार नाही असं नाही. डोक्यात असू द्या. आपण मराठीत एक म्हण असते आमच्या इकडे विदर्भात की भूक नसो पण शिदोरी असो. शिदोरी जवळ असू द्या. भूक नाही लागली तर आपण शेअर करू कोणासोबत, अदरवाईज आपल्याला लागेल. बरोबर. आणि त्याच्यात अजून एक आजकालच्या पिढीचा परत मुद्दा असा आहे, डिजिटलायझेशनमुळे काय झालंय की तुमच्या हातामध्ये बरं इंटरनेट. सो एक्झॅक्टली. मग त्याच मुद्द्यावरती मला यायचं की तुमच्या NGO मार्फत तुम्ही हे पण शिक्षण लोकांपर्यंत पोहोचवता का? किंवा आता प्रेक्षकांना 2 शब्दात काय सांगाल की लोकांचं आजकाल काय झालंय, काही झालं की लगेच टक 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 की अरे ह्याच्यावर ही गोळी आहे मी घेऊन टाकतो, ती गोळी आहे ती घेऊन टाकतो, डॉक्टरांपर्यंत पोहोचतच नाही, त्याच्या आधी स्वतःवरती उपचार करून मोकळे होता. तर ह्याच्यावरती तुम्ही काय सांगा? ह्युमन आणि मशीन, तर आपला मशीनवरचा विश्वास वाढत चाललेला आहे, कारण ते परफेक्ट काम करतं असं आपल्याला वाटतं. पण ह्युमनवरचा विश्वास जर तुम्ही चाचपला की एका व्यक्तीवर विश्वास ठेवल्यानंतर ती व्यक्ती तुमच्यासाठी काय काय करू शकते, हे आमच्या उदाहरणातनं मी तुम्हाला सांगेन की मी एकदा विश्वास टाकला आणि ते माझ्यासाठी काय करतात हे मला शब्दात कदाचित नाही सांगता येणार. तर हीच गोष्ट लागू होते डॉक्टरांच्या बाबतही. त्या व्यक्तीने एक्सपिरियन्स जो घेतलेला आहे, त्यांनी ॲक्च्युली जे काम केलेलं आहे शिक्षणाच्या माध्यमातून, मेडिकलचं जे शिक्षण त्यांनी घेतलेलं आहे, तर त्याचा जो स्पर्शातला याच्यातला अनुभव जो असतो तो जास्त महत्त्वाचा आहे. ChatGPT तुम्हाला जे पुस्तकांनी लिहून ठेवलेलं आहे तेवढीच माहिती पुरवू शकेल, पण ह्युमन टच म्हणजे आजही माझे डॉक्टर मला भेटल्यानंतर ते म्हणतात मास्क काढ आणि माझ्याकडे बघ, आणि मग ते म्हणतात हा तुझ्या डोळ्यात चमक आहे, तू छान आहेस. आणि हे ऐकल्यानंतर पेशंट असूनही मला जे वाटतं ते वर्णनातीत आहे. तर हे इंटरनेटच्या माध्यमातून होऊ शकत नाही. तुम्हाला करेक्ट इन्फॉर्मेशन मिळू शकते, पण तो तुम्हाला ह्युमन फील नाही मिळणार. जे आज पुस्तक वाचताना मिळतं, त्या पुस्तकाचा स्मेल, त्या पुस्तकाचा स्पर्श, त्याची जाडी, हे सगळं जे तुम्हाला टच करतं ते तुम्हाला इंटरनेट नाही देऊ शकत, ते तुम्हाला ChatGPT मधनं नाही मिळू शकत. तर इथे हा फरक लक्षात घेण्याची खूप गरज आहे यंग जनरेशननी पर्टिक्युलरली, की तुम्ही माणसांवर विश्वास ठेवायला शिका आणि तो तुम्हाला ज्या दिशेने घेऊन जाईल तर ते खूप छान असेल. खूप इंडिव्हिज्युअल असतं. म्हणजे रोग जो असतो, ChatGPT सारखं उदाहरणार्थ साधं उदाहरण की डोकं दुखत आहे माझं, तर ते झोप न झाल्यामुळे दुखू शकतं. भूक म्हणजे खूप लागली आहे, खायला मिळाले नाही तरी दुखू शकतं. ऍसिडिटी झाल्याने दुखू शकतं. डोक्यात काही गंभीर आजार असल्यामुळे, म्हणजे मेंदूशी रिलेटेड गंभीर आजार असल्याने खूप डोकंदुखी होते. चष्म्याचा नंबर बदलला तरी डोकंदुखी होते. म्हणजे ChatGPTला की डोकंदुखीसाठी काय घेऊ, तर त्याचं उत्तर तर बरोबर मिळतं, पण ते नेमकं काय आहे हे ते डॉक्टरच सांगू शकतात. त्यामुळे मी नाही म्हणतो की मिस्टर इंटरनेट वर्सेस डॉक्टर इंटरनेट. ते इन्फॉर्मेशन देत होतो, पण ते तुम्हाला डॉक्टरकडे जाणं आणि त्यांच्याकडनं तपासणी बेटर आहे इन्स्टेड ऑफ सेल्फ मेडिकेशन विच कॅन बी रिस्की. बरोबर आहे. ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये आपल्या मनावरती आपण ताबा ठेवू शकतो, तर तो मनावरचा ताबा किती महत्वाचा, कसा महत्वाचा, दोघांसाठी पण, मग पेशंट असू द्यात किंवा कंपॅनियन असू द्यात, तर तो मनावरचा ताबा आपण
कसा कंट्रोल करू शकतो? पेशंटला याची जास्त गरज पडते, मनावर ताबा ठेवणे. कारण मेडिकेशन म्हणजे ट्रीटमेंट पार्टमध्ये तुमची पथ्य, पाणी ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी सांभाळाव्यात. हे त्याच्याकडनं लिस्ट एक्सपेक्टेड असतं की त्यांनी निदान तेवढं तरी करावं. शरीराला वेदना होत असल्यामुळे ते हळवे होतात, खूप जास्त कधी कधी त्रासलेले असतात. त्यामुळे हा मनावरचा ताबा जात राहतो अनेक वेळा. यात सोबत्याची खूप मदत होते. तो परत कसा मिळवून द्यायचा त्या रुग्णाला, हे सोबती जास्त चांगलं करू शकतो. तर आनंदी वातावरण ठेवणे प्रत्येक वेळेसच. म्हणजे माझी एक मैत्रीण आहे, तिच्या नवऱ्याचं 30 वर्ष ट्रान्सप्लांट चाललं आणि आता ते पुन्हा डायलिसिसवर आहे. ती म्हणाली, मी त्याला नाही जाणवू देत की तू आजारी आहे. मी त्याला म्हणते की ओके, तुला आत्ता हे खावंसं वाटतंय का, महिन्यातनं एकदा अलाउड आहे, मी तुला करून देणार, तू खा. आणि तुला बाहेर फिरावंसं वाटतंय का, जा ना, मी येते तुझ्यासोबत. किंवा असं काहीतरी करायचं आहे. प्रत्येकच गोष्ट मान्य नाही करायची आहे रुग्णाची, पण रुग्णाला सतत आजारी फील करून देणं, नाही तू झोपून राहा, तू काळजी घे, तू अमकं कर, हे असं करून तुम्ही त्याला आणखी डिप्रेस करता. तर रुग्णाला पण वाटलं पाहिजे की मी तुमच्यातला आहे. जरी मला काहीतरी भयंकर झालेलं असलं तरी मी तुमच्यातला आहे, हे फील करून देणं सोबत्याचं काम असतं. आणि ते जर त्यांनी चोखपणे केलं तर तिथे छान वातावरण निर्मिती होऊ शकते आणि रुग्णाला जास्त चांगलं बरं वाटू शकतं. म्हणजे त्याच्या मेडिकेशनचा त्याला खूप उपयोग व्हायला लागतो. आणि हीच गोष्ट आम्ही आमच्या कामातनं सांगत असतो जेव्हा आम्ही सोबत्यांशी बोलत असतो आणि रुग्णांशी पण, की तुम्ही पण तुमचं रुटीन असं समजू नका की मी म्हटलं ना की आजारपणाकडे दुसऱ्या दृष्टीने पहा, की काहीतरी बिघाड झालाय शरीरात, तो आपल्याला हँडल करायचा आहे. त्याच्याबद्दलचं एक्सेप्टन्स आलं की तुम्ही तुमची रुटीन कामं त्या पेसनी नाही करू शकणार जी तुम्ही नॉर्मल असताना करू शकता. पण ॲबनॉर्मल पण तुम्ही इतके नाही आहात. जसं मी डायलिसिस होऊन आल्यानंतर मला झोपेची गरज असते, हे मला झोपू देतात. मग मी उठल्यानंतर आम्ही दोघं जेवतो, मग गप्पा करतो, टीव्ही पाहतो किंवा काहीतरी डिस्कशन आमचं असतं. मी स्वयंपाक मला आवडतो म्हणून मी तो करते. मी ड्रॉइंग करते, मी मंडल आर्ट करते, तर मी ते ड्रॉइंग करायला बसते. माझं ट्रान्सलेशनचं काम असतं. हे सगळं तुम्ही करू शकता. इथे फक्त प्रश्न हा आहे तुमचा दृष्टिकोन बदलण्याचा. आणि ते सोबती हेल्पनी छान करू शकतो की अरे नाही बाबा, तू हे असं बस ना, काय हरकत आहे, आता बस आपण हे पाहू, हे असं करू, हे वाचून दाखवतो मी तुला, हे असं करून ते दोघांनी मिळून करण्याचं काम आहे. तर रुग्णांनी स्वतःला रुग्ण म्हणून सतत जर पाहिलं, अशी कंडिशन आहे माझी किडनी खराब झाली, अरे हो बाबा, किडनी खराब झाली, पण आहे ना, डायलिसिस सुरू आहे तुझं, अँड यू आर अलाइव्ह. तू ब्लेस्ड आहेस की तू जिवंत आहे. अनेक लोक असे आहेत की ज्यांना ही संधी मिळत नाही. ही गोष्ट लक्षात घेणे फार महत्वाचं आहे. पण मग ऍट द सेम टाइम त्यांनी सांगितलं की सोबत्याची साथ तेवढीच महत्वाची असते. कुठेतरी ती चिडचिड होतेच पण शेवटी. तर मग तोच मनावरचा ताबा आपण कसा मिळवू? तर हे साहजिक असतं, कारण जेव्हा प्रोलॉंग इलनेस असतो तर सोबती सुद्धा माणूस असतो, तर त्याची चिडचिड होणं अतिशय स्वाभाविक असतं. तर सगळ्यात महत्वाचा भाग आहे त्यात गिल्ट यायला नको. समजा मी पण चिडतो, असं नाही की मी चिडत नाही, आमच्या कधी वाद होतात, पण त्यावेळेला त्याचं मी जर गिल्ट घेऊन बसलो की अरे मी असं कसं बघलो, असं नाही. आपण ह्युमन आहोत, ती गोष्ट होते. मी ते खूप महत्वाचं सांगेन की सोबत्यांच्या फिटनेसमध्ये ना एक वॉक खूप महत्वाचं असतं. मिनिमम काहीतरी व्यायाम करायचं तर वॉकिंग हे सगळ्यांना पॉसिबल असतं. त्याहीपेक्षा महत्वाचं की आपली जी मनस्थिती असते आणि आपली शारीरिक स्थिती असते आणि आपलं श्वसन असतं, याचा खूप डायरेक्ट संबंध असतो. म्हणजे आम्ही ते योगामध्ये शिकलो, आपण पण ते ऑब्झर्व करतो बऱ्याचदा. ते लहान मुलं जेव्हा झोपलेलं असतं ना, तर त्याचा श्वास, पोटाची हालचाल होत असतो, तो पोटातनं श्वास घेत असतो. ज्यावेळेला आपण खूप स्ट्रेस्ड असतो, धावपळ केलेली असते, त्यावेळेला आपण छातीचे पण मसल वापरतो, असं हे करावं लागतं. ज्यावेळेला एक्स्ट्रीम स्ट्रेस मध्ये येतो त्यावेळेला घशाचे पण मसल वापरले जातात. म्हणजे ज्यावेळेला आपण हुंके देणं म्हणतो असं करतो, त्यावेळेला इथनं ब्रिदिंग करतो. तर ज्यावेळेला एक्स्ट्रीम स्ट्रेस मध्ये असतो आपण इथनं ब्रिदिंग करतो. ज्यावेळेला स्ट्रेस असतो, धावपळ झालेली असते, छातीतनं ब्रिदिंग करतो. ज्यावेळेला रिलॅक्स असतो त्यावेळेला आपण पोटातनं ब्रिदिंग करतो. ऑन द कॉन्ट्ररी, ज्यावेळेला आपण पोटातनं ब्रिदिंग करायला लागतो तर तुमचं ऑटोमॅटिकली सिस्टम शांत व्हायला लागते, तुमची पल्स रेट डाऊन होतो, हार्ट रेट डाऊन होतो. हा माझा फर्स्ट हँड एक्सपिरियन्स आहे. त्यामुळे मी सगळ्यांना सांगतो की जेव्हा स्ट्रेस असतात सोबत तर एक 10 मिनिटं वेळ काढून हे कुठेही करता येईल. फक्त डीप ब्रिदिंग, ज्याला आपण म्हणतो दीर्घ श्वसन किंवा योगात त्याला सुख प्राणायाम म्हणतात, तेवढं तरी 10 मिनिटं करू शकतो. इमिजिएटली स्ट्रेस लेवल्स कमी. म्हणजे आपण चेक करू शकतो. पल्स ऑक्सिमीटर आजकाल
कोरोना नंतर सगळ्यांकडे असतं. बरोबर. तुम्ही हो. तुमची आधी पल्स बघू शकता, 10 मिनिटं डीप ब्रिथिंग करून पल्स बघू शकता, ही कमी झालेली असते. तर हे सोबत्यांनी सुद्धा हळूहळू त्यांनी मग मनावर ताबा यायला लागतो, चिडचिड कमी व्हायला लागते. पण समजा असं झालंच, कधी तोल ढळलाच, तर त्यात काही दुःख मानायचं फारसं कारण नाही. ह्युमन. बरोबर आहे. तर मग तर आपण रोबोच होऊन जाऊ. फक्त ते मनात धरून ठेवू दे. आपण आता शेवटाकडेच येऊयात एपिसोडच्या. तर तरुण पिढीला तुम्ही काय सांगाल? म्हणजे मगाशी आपलं बोलणं झालं त्याप्रमाणे सोबती तुमच्यासाठी कोण आहे ह्या नोटवरती आपण तुमच्याकडनं एंड करूयात. आणि तुम्ही तरुण पिढीला व्हॅलेंटाईन डेच्या निमित्तानं काय सांगू शकाल की कशा प्रकारे त्यांनी कायमस्वरूपी ही सोबत ठेवायला पाहिजे? मला असं वाटतं की कुठलंही ह्युमन रिलेशनशिप हे आउटर जे अपिअरन्सवर न जाणारं असावं. म्हणजे की हा असा दिसतो, हा असा वागतो, याचं राहण्याचं ढब अशी आहे, आणि एवढ्याच पर्यंत न राहता जो विश्वास आहे तो त्या रिलेशनशिपमध्ये असावा. एकमेकांच्या बद्दल असं काहीतरी घडावं की न सांगताही सगळ्या गोष्टी कळल्या पाहिजे. की मी पाहिलं समोरच्याकडे आणि त्यांनी माझ्या डोळ्यात पाहून की हिला काय म्हणायचंय कळलं, हे जेव्हा होईल तेव्हा ती रिलेशनशिप दीर्घकाळ राहू शकते. आणि छोट्या छोट्या गोष्टींनी वादविवाद करणे, माझं बरोबर तुझं बरोबर, ह्या सगळ्या याच्यापेक्षा की आपण एकमेकांना अडचणीच्या काळात कसं कम्पॅटेबल आहोत आणि कसं एकमेकांना सोबत करू शकतो हे जेव्हा कळेल, आणि ती कळण्याची प्रोसेस असते, ते काय एका दिवसात घडत नाही. पण नुसतं प्रेम नाही, तर विश्वास आणि आपण टुगेदर आहोत. आपण पॅरलल लाईन प्रमाणे, पॅरलल लाईन मध्ये गॅप असते, ती स्पेस पण खूप महत्वाची असते. तर ती स्पेस ठेवून पॅरलली आपल्याला चालायचं आहे आणि सोबत राहायचं आहे. हे लक्षात घेतलं की सगळ्या रिलेशनशिप मधल्या सगळ्या अडचणी दूर होतील असं मला वाटतं. तर अविश्वास न ठेवता विश्वास, खूप प्रेम म्हणजे हे फक्त शारीर याच्यावर न ठेवता ते तुमच्या याच्यात भिनलं पाहिजे, रक्तात भिनलं पाहिजे, तुमच्या डोळ्यात ते दिसायला हवं. असं जर झालं तर तरुण पिढी त्यांच्या आयुष्यात खूप छान काहीतरी करू शकतील. आणि व्हॅलेंटाईन्स डे सेलिब्रेट करताना हा मुख्य त्यांच्यासमोर उद्देश असावा की आपलं प्रेम हे फक्त एवढ्यापुरतं नाही की तू कसा मी कशी, पण आपण एकमेकांना खरोखर सोबत करू शकतो का, आपण पॅरलली जाऊ शकतो का, ते पाहायला पाहिजे असं मला वाटतं. आणि माझं पर्सनली मत असं आहे की आजकालची तरुण पिढी आहे जास्त सॉर्टेड आहे. तर व्हॅलेंटाईन डेच्या उद्देशाने मला सांगायचं होतं, आमच्या काही म्हणजे 60 वर्ष, मी तर 60 वर्ष आहेत, प्रेमंग वगैरे झाले नाही की लोक असे दाढी वाढवायचे, शून्यात बघत बसायचे वगैरे. तर आता तसं राहिलेलं नाहीये. मग मुव्हिंग ऑन खूपच सोपं झालेलं. बरोबर. तर भाऊसाहेब पाटणकर नावाचे मराठी शायर होते, त्यांचं त्यांनी अशी कविता लिहिली, विनोदी पण लिहिते ते शायरी. त्यांनी लिहिलं होतं की मजनू मला भेटायला असतास तू, एकही असो खरं खरं ढाळायला नसतास तू, एक नाही लाख लयला मिळवल्या असत्या आम्ही, मिळवल्या नुसत्या तर नसत्या वाटल्या असत्या. मजनूसाठी पण एक नाही लाख मजनू मिळवले असते आम्ही. असं ती पिढी मला वाटतं खूप सॉर्टेड आहे. ते नो हाऊ टू मूव्ह ऑन. फक्त मला एकच त्यांना वाटतं की ते कधी कधी इमोशनली वीक असतात. इंटेलेक्च्युअली दे आर मच 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 स्ट्रॉंगर, पण भावनिक दृष्ट्या ते थोडेसे वल्नरेबल असतात. तर त्याच्यावर त्यांनी काम करावं आणि रिलेशनशिप मध्ये ट्रान्सपरन्सी असावी. येस, तू टायमिंग करू नये, हा मला एकमेव सल्ला आहे की बी ऑनेस्ट. जसं आपण मग डॉक्टरांशी, तसंच प्रत्येक रिलेशनशिप मध्ये. तर तरुणांना माझा खूपच विश्वास आहे की दे आर डेस्टिन्ड टू डू अ लॉट बेटर आमच्या जनरेशन पेक्षा. फक्त भावनिक त्यांचं स्टडी बॅलन्स साधला तर ते खूप सुपर काम करू शकतात. क्या बात आहे, क्या बात आहे. थँक्यू सो मच, तुम्ही आमच्या एपिसोड मध्ये आलात आणि खरंच तुमची इन्स्पिरेशनल जर्नी, इन्स्पिरेशन हा शब्दच खरं तर खूप छोटा वाटायला लागला आता, पण ती आमच्या बरोबर शेअर केलीत आणि आमच्या प्रेक्षकांना मौलाचं तुम्ही योगदान दिलेलं आहे त्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद. आणि आम्हालाही तुम्ही बोलायची त्याबद्दल धन्यवाद. आणि सगळ्या प्रेक्षकांना हॅपी व्हॅलेंटाईन. येस, हॅपी व्हॅलेंटाईन डे परत एकदा सगळ्यांना. आणि जसं आपण मगाशी बोललो, यांच्या एनजीओचे डिटेल्स आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोच आहोत. सोबती नावाचं पुस्तक तुम्ही नक्की वाचा. घरात रुग्ण असू द्या अथवा नसू द्या, तुम्ही ते पुस्तक नक्की वाचा. शिकण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत त्या आपण अशाच शिकत राहू. भेटूयात पुढच्या एपिसोडमध्ये. थँक्यू.